इथं मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या सर्व ऑडियन्स आणि आपले EOTMचे स्पीकर धैर्यशील दादा आणि विनय दादा यांचे मी पुन्हा एकदा इसेच्या वतीनं स्वागत करतो. आज इथे ऑडियन्स एवढा मोठ्या प्रमाणात जमलेला आहे कारण त्यांना ट्रेडिंग आणि तुमची जर्नी ऐकायची आहे. तर कोणत्याही क्षणाचा विलंब न करता आपण आपला फ्लॅगशिप इव्हेंट EOTM सुरू करतोय. तर मी पण सातारचाच आहे आणि आपल्या भागात सायबर किंग कॅपिटल हे असं नाव आहे की जिथे ट्रेडिंग शिकवलं जातं. तर सायबर किंग कॅपिटल्सचे धैर्यशील जाधव आणि विनय कदम हे कोण आहेत हे जाणून घ्यायची उत्सुकता आम्हाला आहे. बेसिकली RIT कॉलेजमधील इसेलचा मी सर्वात आभारी आहे की आमच्या दोघांना तुम्ही इथं इन्व्हाइट केलं, आम्हाला इथे येऊन बोलण्याची संधी दिली, त्यासाठी तुमच्या सर्वांचं मी खूप आभारी आहे. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला अबाउट द सायबर किंग त्या रिलेटेड मी थोडंसं सांगायला गेलो तर कोविडच्या लॉकडाऊनमध्ये फायनान्शियल लिटरसी असं एक टॉपिक पुढे ठेवून एक आम्ही इन्स्टिट्यूट स्टार्ट केलं आणि फ्रॉम द वन बेसिक स्क्रॅच आज आपण जवळजवळ 40,000पेक्षा जास्त स्टुडंट्सना आजपर्यंत शिकवलेला आहे फ्री ऑफ कॉस्ट आणि एक मोठी कम्युनिटी ऑल ओव्हर महाराष्ट्रात तयार झाली. असा एक समथिंग 3 इयर्सचा सायबर किंगचा प्रवास आहे. त्याच्यामध्ये पर्सनली आमच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये जवळजवळ 5 ते 6 वर्ष गेले आम्ही स्वतः ट्रेडिंगमध्ये आहोत आणि त्याच्यामध्ये बरेच अप अँड डाऊन्स होत गेले ते आपण तेव्हा डिस्कस करू. फर्स्ट ऑफ ऑल सर्व इन्व्हाइट केल्याबद्दल थँक्यू. ॲक्च्युली पहिल्यांदा इथे ज्यावेळेस आम्हाला इन्व्हाइट त्याच्यात मी तर याच्यात प्रतिकेशचा ज्यावेळेस फोन आलेला त्यावेळेस असे खूप म्हणजे येतात आवडला वगैरे मेसेज किंवा कॉल वगैरे येतात. त्याच्यात मेन म्हणजे आत्तापर्यंतचे जेवढे अवॉर्ड्स वगैरे जे असतील हे सगळे पेड वगैरे असतात, त्याच्यामुळं मोस्टली आम्ही जास्त पुढे जात नाही. तर आत्ता हा जो आहे तो ॲक्च्युली फ्री ऑफ कॉस्टवाला आहे किंवा सर याच्यात कुठलीही फी घ्यायला म्हणजे घेत नाहीत, त्याच्यामुळं आम्ही इथं आलो आहे. आणि मेन म्हणजे सायबर किंग ज्यावेळेस आपले स्टार्ट झालं तिथून पुढची जी जर्नी आहे म्हणजे एकदम झिरोपासून ॲज अ टेलिकॉलरपासून ही जर्नी स्टार्ट झाली की हे मला हळूहळू पुढे समजून जाईल. ॲज अ सायबर किंग आपला हा जो स्टार्टअप आहे या स्टार्टअपमध्ये मेन जो पॉईंट आहे तो सगळे आपण हे सगळं फ्री कॉस्ट प्रोव्हाइड करतोय. कॉस्ट प्रोव्हाइड करत करत मेन जो आपला जो मोटिव्ह आहे की आता जर तुम्ही बघितलं मार्केटमध्ये तर सगळे कोर्सेस वगैरे जर बघितले स्टॉक मार्केटचे तर हे सगळे पेड आहेत. ते 10,000 20,000 किंवा 40,000 सगळे फी घेतात. आपण त्या ह्याने सायबर किंग एक्सप्रेस करत नाही. आम्ही जे सायबर किंग जे चालवतो ते टोटली फ्री ऑफ कॉस्ट चालवतो आणि याच्यातून तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट ही कुठेतरी बेसिक वगैरे सेशन घेऊन सोडून देईल. पण याच्यात आतापर्यंत जेवढे 40,000 जे स्टुडंट झाले ते 40,000 स्टुडंटचं मेन जे म्हणजे हे पॉईंट आहे तो आपलं फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि सिलेबस कशा लेवलचा किंवा आपला जो कंटेंट वगैरे असेल त्याच्यामुळे सायबर किंग मेन ग्रो झाले. आतापर्यंत तसे खूप इन्स्टिट्यूट आहेत पण महाराष्ट्रातलं हे आपलं पहिले इन्स्टिट्यूट की ज्याचे आपले 40,000 प्लस स्टुडंट कम्प्लीट झाले. म्हणजे एक फायनान्शियल लिटरसी हा घेऊन तुम्ही पुढे चाललेला प्लस तुमचे कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट असले तरी त्यातली क्वालिटी कमी नाहीये. तर सर मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही दोघे सुद्धा इंजिनियर आहात, तर मग सर तुम्हाला ट्रेडिंगची आवड किंवा स्टॉक मार्केट बद्दलची ओढ कधी लागली? स्टॉक मार्केट बाबतीत जर तुम्ही इन्फॉर्मेशन घ्यायला गेला तर मी तुमच्यासारखाच एका इंजिनिअरिंग कॉलेजचा स्टुडंट आहे. लाईक 11th-12th मी IIT प्रिपरेशन केलं फ्रॉम संजय घोडावत. त्यानंतर मी पुण्यामध्ये मॉडर्न कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करत होतो. नॉर्मल चालू असतं, फर्स्ट इयर चालू होतं, अटेंडन्सचा प्रॉब्लेम प्रत्येक ठिकाणी असतो, आमच्या इथं पण होता. जनरली माझी अटेंडन्स पहिल्या सेमिस्टरला चांगली होती, लाईक 70% होती. मग 5% डॉक्टर सर्टिफिकेट लावून आपण घेतो ते मी पण वाढवले आणि त्यानंतर मला एक्झामसाठी आलो.
बट सेकंड सेमिस्टरमध्ये थोडंसं आमच्या कॉलेजमध्ये नाही समथिंग होतं. दॅट्स वाय अटेंडन्स सगळ्यांच्या ऑलरेडी 80% पेक्षा जास्त दाखवल्या होत्या. ते आम्हाला आधी कळालं. त्यानंतर आम्ही कॉलेजला जायचंच बंद केलं. तर तेव्हा आम्हाला मिळाला की कॉलेज सोडून काहीतरी करत होतो. आणि 12th सुट्टीमध्ये आम्ही जस्ट आमचं पहिल्यांदा स्टॉक मार्केटमध्ये इंट्रॅक्शन झालं होतं. घरातले काही रिलेटिव्ह होते जे स्टॉक मार्केटमध्ये ऑलरेडी ट्रेड करत होते किंवा ओके फाईन. आय थिंक सगळ्यांना असं ऐकू येत असेल तर मी असं कंटिन्यू करतो. तर बेसिकली 12th मध्ये 2 ते 3 महिने आपल्याला सुट्टी मिळते एक्झाम झाल्यानंतर. आणि मी IITची प्रिपरेशन केलं होतं त्यामुळं बोर्ड माझ्यासाठी एवढं इम्पॉर्टंट नव्हतं. लाईक JEE CET झालं की आपलं सगळं संपतं. त्या टाईपमध्ये बेसिकली RITमध्ये मेजॉरिटी लोक असेच येतात. तर माझं नॉलेज आहे बिकॉज माझे पण खूप सारे फ्रेंड्स गोडावतमधून इथं आलेले आहेत. त्यानंतर अभ्यास सोडून दिला. मग थोडंसं मार्केटसोबत इंटरॅक्शन झालं. बघत होतो स्टॉक मार्केट काय असतं. एवढं माहिती होतं की शेअर मार्केट म्हणजे पुढचं आणि शेअर मार्केटमध्ये पैसे जातात. तर आम्ही बघू काय होते. त्यानंतर बघितलं स्टॉक मार्केट काय असतं. अकाउंट ओपन करायचा प्रयत्न केला. पण त्यावेळी आमचं पॅन कार्ड नव्हतं. त्याचं अकाउंट ओपनच झालं नाही. मग त्यानंतर काही दिवस गेले. घरच्यांचं पॅन कार्ड घेऊन त्यांचं हे करून आम्ही एक ईमेल अकाउंट ओपन केलं. आणि मार्केटमध्ये थोडंसं बघितलं. यूट्यूबवरती व्हिडिओज बघून थोडासा अभ्यास करून लाईक शेअरच्या प्राइसेस वाढत होत्या पडत होत्या. आणि मार्केटमध्ये आम्ही दोघांनी सुट्टीमध्ये एकाच ठिकाणी बसलो होतो आणि फर्स्ट टाइम ट्रेड केला. त्या दिवशी आम्ही मारुतीचा स्टॉक ट्रेड केलेला. मी हे पण तुम्हाला सांगू शकतो स्टॉक खूप जास्त वाढला. पहिल्या दिवशीच आम्हाला आय थिंक 500 रुपीजपेक्षा जास्त प्रॉफिट झाला. आणि आय थिंक तो दिवस होता. त्यानंतर आम्ही पार्टी वगैरे केली. प्रॉफिट झाला. सगळ्या मित्रांना कळालं यांना प्रॉफिट झाला. पार्टी वगैरे केली. सगळं झालं. सोमवारी परत अकाउंट लॉग इन केलं मी. आणि अकाउंटमध्ये काय प्रॉफिट झालेले पैसे आलेच नव्हते. मला वाटलं इथे काहीतरी कोणतरी चुकतंय किंवा काहीतरी आपल्याला फसवलं जातं. मी त्यावेळी झिरोदा ब्रोकर यूज करत होतो. मी त्यांच्या कस्टमर केअरला फोन केला की आम्हाला सॅटर्डेला प्रॉफिट झाला होता. तुम्ही ते पैसे दिले का नाही आम्हाला किंवा ते आले का नाही. तर त्यांनी सांगितलं की सेटलमेंट ही T+2 असते. थोडा टाइम लागेल. 2 दिवस जाऊन दिले. परत फोन केला की पैसे का आले नाही. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की सर तुम्ही ट्रेड कधी केला होता. तर तो सॅटर्डेला केला होता. आणि हे ऑलरेडी जे स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात त्यांना माहिती असेल की महिन्यातून 2दा स्टॉक मार्केटमध्ये मॉक सेशन असतो. म्हणजे शनिवारी ब्रोकर्सच्या आणि एक्सचेंजच्या सिस्टीम व्यवस्थित चालतायत का हे टेस्ट करण्यासाठी मार्केट रन केलं जातं. लाईक ते डेमो मार्केट असतं. आणि त्याच्यामध्ये आम्ही ट्रेडिंग करून प्रॉफिट मिळवला होता. त्यामुळे तो प्रॉफिट तर आम्हाला मिळणार नव्हता. पण पार्टी तर ऑलरेडी सगळ्यांना दिली होती. अशी आमची स्टार्ट झालं स्टॉक मार्केटचं. त्यानंतर कॉलेजमध्ये असताना पण बरेच अप्स अँड डाऊन्स होते. लाईक आम्ही हॉस्टेलर होतो. त्याच्या घरून पैसे मिळायचे. मग इकडून तिकडून पैसे आम्ही ऍडजस्ट करून साठवून मार्केटमध्ये टाकायचो. ट्रेड करायचो. कधी प्रॉफिट व्हायचे कधी लॉसेस व्हायचे. आणि प्रॉफिट अँड लॉस इज द पार्ट ऑफ जर्नी. जेव्हा तुम्ही लॉस करता तेव्हाच तुम्हाला कळतं लॉस का झालाय आणि त्याचे रिझन्स काय आहेत. मग तुम्ही अजून थोडेसे एफर्ट्स देता. अजून थोडंसं त्याच्यामध्ये शिकता. अशा बऱ्याच गोष्टी घडत गेल्या. त्यानंतर काही ऑपॉर्च्युनिटीज आल्या आम्हाला. त्या चांगल्या पद्धतीने आम्ही कॅप्चर केल्या. त्यानंतर 1-1.5 वर्ष झाल्यानंतर कोविड लॉकडाऊन आला. आणि लॉकडाऊन नंतर कॉलेजेस पूर्णपणे बंद झालं. आम्ही घरी आलो. बेसिकली त्याच्या आधी लॉकडाऊनच्या आधीचा एक सिनेरिओ मी तुम्हाला सांगेन की मी जस्ट घरच्यांकडून काही पैसे घेतले होते आणि खूप कॉन्फिडंट होतो की मला कन्फर्म प्रॉफिट होणार. लाईक मी खूप वेळा ट्रेडिंग केलं होतं. 5,000 10,000 इकडून पैसे घे तिकडून पैसे घे आणि बऱ्याच वेळा पैसे घालवले होते. आणि जसं 1-2-4 वेळा प्रॉफिट झाला की तुमच्यातले जे ट्रेडिंग करतात त्यांना माहिती असेल थोडा प्रॉफिट झाला की आपण लगेच वरते आता पैसे पाहिजेत फक्त म्हणजे मी सगळं जिंकलेलंच आहे. त्या टाईपमध्ये मी पण घरच्यांकडून थोडे पैसे घेतले. ट्रेडिंग करायला सुरुवात केली. आणि समथिंग 1 लाख रुपये घेऊन द्यायचे. 30-40 मी लॉस केला. तेव्हा मी फर्स्ट इयरला होतो. 40,000चा लॉस म्हणजे माझ्यासाठी खूप मोठं होतं. लाईक 4-8 दिवस मी काहीच करत नव्हतो. फक्त झोपत होतो. रूममधून बाहेर पण जात नव्हतो. हॉस्टेलमधून खाली पण उतरत नव्हतो. असे माझे 5-6 दिवस गेले. मी घरच्यांना फोन करून सांगितलं की मला खूप डिप्रेशन आले. हे होऊ शकत नाही. म्हणजे माझ्याकडून चूक झाली. घरच्यांना राहिलेले 60,000 रुपये माघारी दिले. आणि त्यानंतर घरच्यांनी मला सांगितलं की आता सगळं झालंय ना आता अभ्यास व्यवस्थित कर. मी जाऊन मग टार्गेट ठेवले. आता गेटचा स्टडी करायचा. PSU कुठली तरी मिळवायची. चांगला जॉब लागला पाहिजे. त्यानंतर लँग्वेजेस मी कॉम्प्युटरला होतो. C++चा क्लास लावला. जावाचे क्लासेस लावले. आणि त्यानंतर लॉकडाऊन लागला. आणि लॉकडाऊन लागल्यावरती परत सगळं बंद झालं आणि मी घरी आलो. आणि तेव्हा लॉकडाऊनमध्ये मला फुल टाइम ट्रेडिंग करण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळाली. मला असं वाटतं की लॉकडाऊन
इज द सक्सेस फॅक्टर किंवा माझ्या लाईफमधला एक टर्निंग पॉईंट ठरला. त्याच्यामध्ये मला बरेच पुश मिळाला किंवा मी त्याच्यामध्ये खूप जास्त ग्रोथ करू शकलो किंवा स्टॉक मार्केटच्या फ्लोमध्ये ऑलरेडी होतो. ते लॉकडाऊन नंतर मी परत मार्केटमध्ये एंटर केलं. ते मार्केट मी आधी सोडलं होतं आणि त्याच्यामध्ये परत जसे जसे अपवर्ड पुश मिळाले, चांगला टाईम मिळाला आणि त्याच्यामध्ये लॉकडाऊनमध्ये बऱ्याच गोष्टी ग्रो होऊन पुढे गेलो. तर असा लॉकडाऊनपर्यंतचा माझा स्टॉक मार्केटचा एक्सपिरियन्स. सर तुम्ही म्हणालात की शनिवारी तुम्हाला माहित नव्हतं की मग हे असते स्टॉक मार्केटमध्ये. तर सर तुम्ही बेसिक नॉलेज जे स्टॉक मार्केटचं आहे ते कुठून घेतलं? तुम्ही जर आत्ता चेक केलं तर तुम्हाला युट्यूबवरती ओपन केलं की रँडमली 10 ते 2-3 व्हिडिओ स्टॉक मार्केटचे येतात. बट ते झालं कशामुळे तर लॉकडाऊनमध्ये बघा प्रत्येकजण न्यूज चॅनल बघायचा. न्यूज चॅनलवरती बरेच कोर्सेस आणि बऱ्याच गोष्टी होत्या. आणि सिमिलरली एक स्कॅम 1992 सिरीज आली होती आणि प्रत्येकजण तो सिरीज बघत होता. त्यातले बरेच डायलॉग्स बघत होता. प्रत्येकाला सॉंग्स आवडत होते आणि हर्षद मेहता विदिन फ्यू डेज खूप जास्त फेमस झाला. तो याच्या आधी कोणालाच माहिती नव्हतं. कॅरेक्टरच कोणाला माहिती नव्हतं जे खूप जास्त पॉप्युलर झालं. त्यामुळे स्टॉक मार्केटची क्रेज ही आत्ता रिसेंटमध्ये वाढली आहे. इव्हन युट्यूब असेल किंवा तुम्हाला बरंच स्टॉक मार्केटचं नॉलेज अवेलेबल झालं. पण जेव्हा आम्ही ट्रेडिंग करायचो इव्हन तेव्हा युट्यूब एवढं जास्त हे पण नव्हतं. स्टॉक मार्केट एवढं जास्त फेमस सुद्धा नव्हतं. इव्हन मी क्लासेस वगैरे लावण्याचे पण प्रयत्न केले पण फक्त काही ऑफलाईन क्लासेस वगैरे होते. बट मेजॉरिटी मी जो मार्केटमध्ये एक्सपिरियन्स घेतलेला आहे तो मेजॉरिटी मी लॉस करून घेतलेला आहे. जेव्हा तुम्ही लॉस करता जेव्हा तुम्हाला शिकायला मिळतं की हे करायला नव्हतं पाहिजे होतं. लाईक तुम्ही एक 4 ट्रेड करता, प्रॉफिटमध्ये जाता, परत काहीतरी मोठं टार्गेट ठेवून मोठा ट्रेड करता आणि त्याच्यामध्ये लॉस होतो आणि सगळं तुमचं संपून जातं. लाईक दॅट्स वाय ज्या गोष्टी मेजॉरिटी शिकायला मिळाल्या त्या मार्केटनीच शिकवल्या. तर स्टॉक मार्केटमध्ये एक्सपिरियन्स इज द फॅक्टर तो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तुमच्या फ्लोमध्ये गेला स्टॉक मार्केट तुम्हाला शिकवत जातं. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा फॅक्टर असतो म्हणजे तुम्ही किती लॉस करून शिकताय. लाईक मी जेव्हा लॉसेस करून ज्या गोष्टी शिकल्या तेव्हा माझ्याकडे पैसेच नव्हते. लाईक मी 5,000 रुपये टाकायचो, माझा जास्तीत जास्त लॉस तेवढाच होऊ शकायचा कारण पैसेच मी तेवढे टाकले. मी आता जर 2-3 लाख रुपये घेऊन ट्रेडिंग करायला गेला तर ऑब्व्हियसली तुम्ही 3 लाखामध्ये जी गोष्ट शिकणार आहे जी मी 10,000मध्ये शिकलो. कारण मार्केट जेव्हा तुम्हाला लॉस होतो किंवा मार्केट जेव्हा तुम्हाला स्वतः एखाद्या ट्रेडमध्ये तुम्ही मिस्टेक करता तेव्हा तुम्ही शिकता की ही गोष्ट परत केली तर डेफिनेटली मला परत लॉस होणार आहे आणि तुम्ही त्या गोष्टी टाइम बाय टाइम अवॉइड करायला चालू करता. त्याचं मार्केट तुम्हाला एक्सेल शिकवतो. एक्सपिरियन्स घ्या. बाकी तर समोर बेसिक गोष्टी आहेत. तुम्ही युट्यूबवरून सुद्धा त्याचं नॉलेज घेऊ शकता. काही स्टॉक मार्केटचे बेसिक बुक्स येतात किंवा तुम्ही इन्व्हेस्टोपीडिया वगैरे काही वेबसाईट्स आहेत त्याचा स्टडी करून सुद्धा मार्केटचं कम्प्लिटली नॉलेज घेऊ शकता. म्हणजे सर बेसिक एक्सपिरियन्स घेत घेत शिकत गेला. तुम्हाला दोघांना विचारायला आवडेल की तुम्ही दोघे आहात. आपल्या तरी फॅमिलीमध्ये असं असतंय की मुलगा शिकला पाहिजे आणि ते नाही सिक्युअर फ्युचर निवडलं पाहिजे. तर जेव्हा तुम्ही घरी सांगितलं की मी स्टॉक मार्केट करतोय किंवा मी ही फील्ड ॲज अ करिअर चूज करणार आहे तेव्हा तुमच्या घरच्यांची रिॲक्शन काय होती आणि त्यांना तुम्ही कन्व्हिन्स कसं केलं की नाही मी हे करणार? ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा ट्रेडिंग स्टार्ट केलेलं त्यावेळेस काय ट्रेडिंग करतोय किंवा ज्यावेळेस आमची जर्नी स्टार्ट झाली ती टोटली आता खूप जण सांगतात की आम्ही 5,000पासून सुरू केले, 10,000पासून सुरू केले, 10,000चे आता आम्ही 5 कोटी कमवले, 10 कोटी कमवले. पण ॲक्च्युअलमध्ये प्रॅक्टिकली बघितलं तर हे पॉसिबल नाही की 5,000चे 5 कोटीपर्यंत किंवा 10 कोटी. मेन म्हणजे आमची जी जर्नी स्टार्ट झाली ती टोटली मायनसपासून सुरू झाली. म्हणजे जवळजवळ 1.5 लाख रुपये लॉस केल्यानंतर तिथून आमची जर्नी स्टार्ट झाली. आता मेन जो पॉईंट आहे तो घरच्यांचा जो सपोर्ट असतो. घरचे असे कधीच म्हणत नाहीत की किंवा आपले जे मराठी किंवा महाराष्ट्रात जर बघितलं तर घरचे असे कधीच म्हणत नाहीत की तू ट्रेडिंग कर किंवा स्टॉक मार्केटमध्ये पैसा टाक किंवा बिझनेस कर. घरचे कायम एक सेफ इन्कम सोर्स जनरेट कर याच्यावर जातो म्हणजे बघत असतो. आता आम्ही ज्यावेळेस ट्रेडिंगला स्टार्ट केलेलं त्याच्यात पहिल्यांदा जे लॉसेस वगैरे झाले ते काय घरी सांगितले नाहीत. मग नंतर आम्ही घरच्यांना फीला पैसे किंवा इन्व्हेस्टमेंट केली किंवा मी पहिल्यांदा जे 15,000 भरून घेतलेले ते घरी असं सांगितलेलं की ते पुढचे मी 5 वर्षासाठी टाकले. त्याच्यामुळे तिथून पुढे 5 वर्ष काही टेन्शन नाही. असे करून पहिल्यांदा इनिशियल फेजला टोटल लॉस प्रॉफिट करत आणि एकदा का ते सगळं प्लसमध्ये आल्यानंतर आम्ही घरी सांगितलं की आम्ही एवढं प्रॉफिटमध्ये किंवा आपला दिवसाचं इन्कम एवढं आहे असं. तुम्ही म्हणलात की तुम्ही भरपूर लॉस केलात म्हणजे 1-1.5 लाख रुपये जवळजवळ तुम्ही लॉस केलात स्टार्टिंगला शिकण्यासाठी. तर त्याला लागणारा जो कॅपिटल आहे
तो तुम्ही कसा गोळा केला, म्हणजे मॅनेज कसा केला? आता इनिशियल स्टेजला आम्ही ज्यावेळेस कॉलेजला होतो त्यावेळेस फर्स्ट इयर सेकंड इयरमध्ये घरून जे आम्हाला मेसला वगैरे जे पैसे यायचे ते आम्ही 5,000 घरून आले तर त्यातले पहिले 3 किंवा 2,000 पहिला प्रेफरन्स आपला डिमॅटसाठी होता की काही जर झालं तरी डिमॅटला आधी 2-3,000 टाकायचे, मग बाकीचं काय असेल ते भागवायचं. आणि असं करून करून आणि लॉस काय एका दिवसात 1 लाख 2 लाख असं लॉस होत नाही. किंवा आता खूप स्टुडंट वगैरे असतात की पहिल्यांदा ट्रेडिंग केलंय 10 लाख लॉस आहे 20 लाख लॉस आहे, ते काय एका दिवसात लॉस केलेले सगळे नसतात. आता आम्हाला जो पहिल्यांदा जो लॉस झाला तो काय एका दिवसात 1 लाख किंवा एका दिवसात 1.5 लाख लॉस झाला असं काही नाही. पहिल्यांदा आम्ही ज्यावेळेस मार्केटमध्ये एंट्री केलेली आज 700 रुपये लॉस, उद्या 800 रुपये लॉस, परत 1,500 प्रॉफिट, परत 2,000 लॉस, असं करत ते प्लस मायनस करत ॲट द एंड बघितलं तर आम्ही टोटली ऑप्शन बाईंग करत होतो इनिशियल स्टेजला, कारण माहितीच नव्हतं की नक्की काय असतं. एकच की कॉल असतो पुट असतो, मार्केट वाढलं की कॉल वाढतात, मार्केट पडलं की पुट वाढतात. या बेसिसवर आम्ही ट्रेडिंग करतो. त्याला काय असा बेस नाही किंवा काय नाही, टोटली काय असेल ते म्हणजे ब्लाइंडली ट्रेडिंग व्हायचं. त्याच्यामुळे टोटली आधी लॉस बुक करावं लागलं. सर तुमच्या दोघांचीही जर्नी खूप इन्स्पायरिंग आहे. तर हा ट्रेडिंगचा प्रवास एका बाजूला आणि ट्रेडिंग पासून तुम्ही व्यवसायात शिरला, तर ती सायबर किंग कॅपिटलची संकल्पना तुमच्या मनात कधी आली? तर बेसिकली मी थोडंसं मगाच्या टॉपिकवरती पण डिस्कशन करेन की आता मला माहिती नाही तुमच्यातले किती जण ट्रेडिंगमध्ये इंटरेस्टेड आहेत किंवा किती जणांना स्टॉक मार्केटमध्ये इंटरेस्ट आहे, ट्रेडिंग करायचं आहे किंवा नाही करायचं आहे, हा कम्प्लिटली डिफरंट क्वेश्चन आहे. बट एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा, तुम्ही सीएसचे असू द्या किंवा तुम्ही मेकॅनिकलचे असू द्या किंवा कोणत्याही डिपार्टमेंटचे असू द्या, प्रत्येकाला स्टॉक मार्केटचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. लिटरसीमध्ये 2 टाईप आहेत. एक आहे लिटरसी, सुशिक्षित आपण म्हणतो, तुम्ही सगळे लिटरेट आहात, आणि दुसरी असते ती म्हणजे फायनान्शियल लिटरसी. प्रत्येकाला फायनान्शियली लिटरेट असणं खूप गरजेचं आहे. लाईक आता सिम्पल एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, आता इथं खूप जण सीएसचे असतील, मी सीएसचा आहे म्हणून त्यातला मला माहिती आहे. आता तुम्हाला सिम्पली सांगेन, लास्ट इयरमध्ये तुमच्या कॉलेजमध्ये सगळी मुलं प्लेस झाली होती, ज्याला काय येत नाही येत आहे तो सगळे प्लेस झाले होते, सगळे आता एकाच ठिकाणी बसतात. आणि आता कंडिशन अशी आहे की प्लेसमेंट खूप कमी झालेले आहेत किंवा मार्केटमध्ये तुम्ही रिसेशन वगैरे या सगळ्या गोष्टी बघताय. जर तुम्ही स्टॉक मार्केट सोबत राहिला तर तुम्हाला गोष्टी कळतात की मार्केटमध्ये काय चालू आहे, आपली प्लेसमेंट होणार आहे का नाही होणार आहे, हे तुम्हाला 6 महिन्यापूर्वी कळालं असतं. जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये असता तर रिसेशन येणारे, मार्केट हे प्रत्येक गोष्टीला आधी रिॲक्ट करतं. त्यामुळे तुम्ही जर मार्केटमध्ये राहिला, टीसीएसचा स्टॉक पडतोय, इन्फोसिसचा पडतोय, का पडतोय हे रिझन तुम्ही आयडेंटिफाय केलं असतं तर सीएसच्या प्लेसमेंटचं प्रिपरेशन करून काही मिनिंग नाही लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट आता जे थोडेसे अजून हुशार आहेत, ज्यांनी मार्केटचा स्टडी केला, त्यात पण काही कंपनी आहेत आयटीच्या चांगल्या परफॉर्म करतात. त्या काय तर काही टेक्नॉलॉजी जगामध्ये अजून सुद्धा अशा आहेत ज्याच्यामध्ये खूप जास्त डिमांड आहे, लाईक सेल्स फोर्स वगैरे, ज्या गोष्टी मला त्यातलं जास्त काही माहिती नाही आहे, पण त्या गोष्टी अजून अशा आहेत त्याचा स्टडी ज्यांनी केलेला आहे ते अजून सुद्धा प्लेसमेंट घेऊ शकतात चांगल्या कंपनीजमध्ये, लक्षात ठेवा. दॅट्स वाय तुम्ही इव्हन मेकॅनिकलचे जरी असाल तरी कोणता स्टॉक परफॉर्म करतोय, कुठल्या सेक्टरमध्ये आता ग्रोथ आहे, कुठं डिमांड आहे, कोणत्या स्टॉक्समध्ये जबरदस्त रॅलीज होत आहेत, त्यांचे रिझल्ट कसे लागत आहेत, या सिम्पल स्टॉक मार्केटच्या बेसिक गोष्टींचा स्टडी तुम्हाला असणं गरजेचं आहे. तुम्हाला जर या स्टॉक मार्केटच्या बेसिक कन्सेप्ट जरी नोन नसल्या, तुम्हाला या स्टॉक मार्केटचं बेसिक जरी नॉलेज असतं, तर लक्षात ठेवा स्वतःच्या लाईफमध्ये स्वतःचं फायनान्शियल प्लॅनिंग जर तुम्ही व्यवस्थित केलं तर डेफिनेटली तुम्हाला खूप जास्त बेनिफिट होतो. दॅट्स वाय ट्रेडिंग, इन्व्हेस्टिंग ह्या 2 गोष्टी अपार्ट आहेत. ते सोडून प्रत्येकाने स्टॉक मार्केट हा स्वतःच्या बुक्समध्ये, लाईक इंजिनिअरिंगचे सब्जेक्ट सोडून स्वतःचा एक सब्जेक्ट तयार करा स्टॉक मार्केट, आणि स्वतः त्याचं काहीतरी नॉलेज घेऊन घ्या. जसं तुम्हाला उद्या तुमच्या इन्व्हेस्टमेंट करायचं असतील, असेट्स बनवायचे असतील, रिअल इस्टेट असेल, गोल्ड असेल, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त हेल्प होईल. आणि रिमेनिंग पार्ट इज द सायबर किंग. सायबर किंग कसं चालू झालं किंवा सायबर किंगची जर्नी कशी स्टार्ट झाली, तर बेसिकली लॉकडाऊन लागला होता, प्रत्येक जण ट्रेडिंग करण्यामध्ये इंटरेस्टेड होतं, प्रत्येकाला स्कॅम 1992 सिरीज प्रत्येकाने बघितली होती, आणि न्यूज चॅनल प्रत्येक जण बघायचं कोविड केसेस किती वाढलेले आहेत, किती पडलेले आहेत, आणि बऱ्याच न्यूज चॅनलवरती त्यावेळी बरेच प्रमोशन्स वगैरे चालू होते, स्टॉक मार्केटचे कोर्सेस 30,000 रुपीज, 50,000 रुपीज, अशा बऱ्याच गोष्टी वेगवेगळ्या चालू होत्या. आणि मग तेव्हा आम्हाला रिअलाइज झालं की आपण ऑलरेडी 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स मार्केटमध्ये घेतलेला आहे, आपण पण सुद्धा ट्रेडिंग करू शकतो किंवा ह्या गोष्टींचं नॉलेज आपल्याला आहे आणि ह्या गोष्टी आपण सुद्धा शिकवू शकतो. मग त्यातले काही कोर्सेस होते, आम्ही चेक केलं की त्यांचा सिलेबस काय आहे, ते शिकवतायत काय, त्या गोष्टी कशा वर्कआउट होत आहेत, त्या सगळ्या गोष्टी आम्ही थोड्याशा बघितला. एक पॉईंट होता किंवा हा एक ट्रिगर पॉईंट ठरला आमच्यासाठी की त्यांच्या ॲडव्हर्टाईजमुळे आम्ही इन्स्पायर झालो की आपण हे करू शकतो आणि आपण हे फ्री ऑफ कॉस्ट करू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे काही फ्रेंड्स होते, आम्ही प्रॉफिट कार्ड झाला, लॉस झाला, हे झालं ते झालं. लाईक तुम्हाला सांगेन, माझी इनिशियल इन्व्हेस्टमेंट मी येस बँकमध्ये केली होती. येस बँक हा स्टॉक 300 रुपयावरून फोडून समथिंग 10-12 रुपयाला आला होता, आणि मी त्यातला एक लकी पर्सन होतो ज्या दिवशी सगळ्यात जास्त बॉटम आउट स्टॉक झाला, दिवशी त्याला 8 रुपयाला बाय केला होता. समथिंग 2,000चे स्टॉक बाय केले, काही दिवसांमध्ये तो स्टॉक 16 रुपयाला गेला आणि माझे 2,000चे 4,000ला गेले.
म्हणजे पैसे मी दुप्पट केले एवढी कन्सेप्ट होती, पण मी जेव्हा ती इंस्टाग्रामवरती टाकली तेव्हा बऱ्याच लोकांनी इंटरेस्ट दाखवला. ऍक्च्युली त्यांना माहिती नव्हते झालंय काय, पण ते इंटरेस्टेड होते की बाबा मला पण करायचे, माझे पण पैसे दुप्पट व्हायला पाहिजेत. माझ्यासाठी पण तो एक लकी पिरियड होता की चुकून पैसे माझे दुप्पट झाले ऍक्च्युली. पण त्याच्यामध्ये बरेच लोक कनेक्ट झाले की मला पण हे सांग काय असतं, मला पण हे काही शिकव. आम्ही काही जवळच्या मित्रांना त्या गोष्टी सांगायला लागलो, शिकवायला लागलो. मग त्या गोष्टी जेव्हा स्केलवरती वाढत गेल्या तर आम्ही डिसिजन घेतला की त्याला आपण एक कोर्स डिझाईन करू, एक सिलेबस डिझाईन करू आणि एक प्रॉपर कोर्स प्रोव्हाइड करायला स्टार्ट केला. मग एक सिलेबस कोर्स बनवला आणि इनिशियली सर्वांना आम्ही फ्रीमध्ये शिकवायचो. त्याला कोणती फी नव्हती, चार्जेस नव्हते, बिकॉज आम्ही सेकंड थर्ड इयर लोक, आम्हाला पैसे लागत नव्हते. लाईक त्यावेळी अशी पण कोणती रिस्पॉन्सिबिलिटी नव्हती किंवा लायबिलिटी नव्हती. दॅट्स वाय जे काय ते फ्रीमध्ये शिकवतोय, जसं आपण कॉलेजमध्ये असाइनमेंट करतो फ्रीमध्ये, ते सिमिलरली आम्ही त्याप्रमाणे करायचो. बस त्याचप्रमाणे पुढं सायबर किंग ग्रो होत गेलं. टाइम बाय टाइम खूप जास्त डिमांड यायला लागली. बरेच मुलं परत रीच करायला लागले की आम्हाला पण करायचं, आम्ही पण इंटरेस्टेड आहे. मग टाइम बाय टाइम देन तो कोर्स थोडा आम्ही ॲडव्हान्स केला, त्याला प्रॉपर फॉर्मॅटमध्ये 20 लेक्चर प्रॉपर प्लॅन केले, प्रॉपर कोर्सचा सिलेबस डिझाईन केला. आणि आधी आम्ही इनिशियली गुगल मीटवर होतो, त्यानंतर मग मी मायक्रोसॉफ्ट टीम्सवरती शिफ्ट झालो आणि अशी स्टार्टिंग डेजमध्ये सायबर किंगची जर्नी स्टार्ट झाली. म्हणजे मार्केटमध्ये जेव्हा ऑपॉर्च्युनिटी क्रिएट झाली की लॉकडाऊनमध्ये माणसं सुरू होती करायचं काय, किंवा स्कॅम 1992 सारखी सिरीज बघून स्टॉक मार्केटची क्रेज वाढली होती. त्यावेळी बरोबर तुम्ही इम्पॅक्ट तुमचा कोर्स घेऊन मार्केटमध्ये उतरलात आणि आज सायबर किंग कॅपिटल्स हे खूप पुढे गेलेले आहे. तर कोणताही व्यवसाय म्हणला की त्याचे सुरुवातीचे दिवस खडतर असतात. तर सायबर किंग कॅपिटल्समध्ये आलेल्या सुरुवातीच्या काळातल्या अडचणी वर तुम्ही कशी मात केली? सायबर किंगच्या स्टार्टिंगच्या पिरियडमध्ये चॅलेंज असं कधी काय आलंच नाही. त्याचं रिझन काय होतं, आपण कोणाला फी चार्ज करत नव्हतो आणि आपल्याला पण पैसे लागत नव्हते. लाईक घरचे जेवण देत होते, मी खात होतो, मला कुठलं घर चालवायचं नाही. त्याच्या पैशांची कधी गरज पडली. त्याचं सायबर किंग जेव्हा स्टार्ट झालं तेव्हा इनिशियली कोर्स आम्ही फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केले, पण जेव्हा स्केलचा इश्यू यायला लागला, लाईक आम्ही कोर्सची इन्फॉर्मेशन लोकांना द्यायचो, कॉल करायचो, अशा वगैरे गोष्टी व्हायला लागल्या. आणि जेव्हा नंबर ऑफ स्टुडंट्स इन्क्रीज व्हायला लागले, स्केल जेव्हा वाढायला लागलं, तेव्हा त्या गोष्टी आम्हाला हातामध्ये राहिल्या नाही. लाईक आम्ही अख्खा दिवस 8-8 तास 10-10 तास कॉलवरती बोलायचो, कोर्स इन्फॉर्मेशन ह्याला सांग त्याला सांग, परत कोर्सेस घ्यायचो. त्याचा पर्सनल हेल्थवरती पण बरेच इम्पॅक्ट झाले. घरच्यांनी सांगितलं ते बंद कर, त्या सगळ्या गोष्टी थांबवता, हे असं नाही केलं पाहिजे. देन त्यानंतर मग आम्ही टीम शोधायला चालू केली. हे असे काही चॅलेंजेस आले की सुरुवातीला आम्हाला प्रॉपर कोणती टीम मिळालं नाही, किंवा आम्ही अप्रोच केला आमच्या मित्रांना की येतोस का माझ्यासोबत, करतोयस का, इंटरेस्टेड आहेत का. मग अशी स्टार्टिंगला आम्हाला कोणी ॲज अ एम्प्लॉई जॉईन झालं नाही किंवा ॲज अ टीममेट म्हणून कोणी जॉईन झालं नाही. तर तेव्हा आम्ही थोडंसं, आमच्यासाठी ती फेस थोडी बॅड होती, कारण घरचे पण म्हणत होते की हे काय करायची गरज नाही, त्यातून तुला मिळत पण काहीच नाही, फ्रीमध्ये शिकून काय उपयोग नाही. बट लेटर ऑन थोड्या कंडिशन इम्प्रूव्ह झाल्या. काही ब्रोकर्सनी आम्हाला डायरेक्टली त्यांच्या साईडून कॉन्टॅक्ट केला की तुम्ही आमच्यासोबत टायअप करू शकता, जेणेकरून तुमचा हा कोर्स पुढं प्रॉपरली रन होईल. तर आम्ही ब्रोकर्ससोबत काही टायअप केले. देन ते ब्रोकर आम्हाला अकाउंट ओपनिंगवरती काही इन्सेंटिव्ह द्यायचे, त्या इन्सेंटिव्हवरती हा कोर्स आम्ही प्रॉपरली रन करायचो. मग टाइम बाय टाइम आम्ही टीम हायर करायला सुद्धा स्टार्ट केली. 1 पीपल 2 पीपल असं करत 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 आता जवळजवळ 55 ते 60 एम्प्लॉईज आता सायबर किंगमध्ये काम करत आहेत. ते पण बेसिकली वर्क फ्रॉम होम कल्चर आहे. सगळे स्टुडंट्स आहेत, मेजॉरिटी हँडिकॅप्स वगैरे असे सगळे एम्प्लॉईज आपण घेतले, ज्यांना खरोखर खूप जास्त गरज आहे. आणि अशी सायबर किंगची टीम बिल्ड होती. सर, तुम्ही सुरुवातीला म्हणालात की तुम्ही दोघंच काम करायचं, म्हणजे तुम्हाला तेव्हा एका टीमची गरज होती आणि तुम्ही मार्केटमध्ये टीम शोधत होतात. आणि आता दोघांपासून तुम्ही जवळजवळ 60 ते 70 माणसांची टीम हँडल करता. तर टीम बिल्डिंग आणि वर्किंग कल्चर एका इन्स्टिट्यूशनचं कसं असावं? तर बेसिकली वर्किंग कल्चर बाबतीत बघायला गेलं तर आपली काही कुठली मोठी IT फर्म नाही आहे की आपल्याला खूप भारी ऑफिस केलं पाहिजे, लोकांना तिथं काहीतरी प्रोडक्टिव्हिटी वाढवली पाहिजे, असं जनरली तिथं काहीच नव्हतं. फक्त आम्ही सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या. लॉकडाऊनमध्ये होतो, दॅट्स प्रत्येकाला वर्क फ्रॉम होम प्रोव्हाइड करणं गरजेचं होतं. दॅट्स आम्हाला ऑफिसची कोणती कॉस्ट नव्हती आणि बेसिकली कंपनीला असा कोणता स्ट्रॉंग रिव्हेन्यू नव्हता त्याच्यावरती आम्ही ऑफिस घेऊन ते ऑपरेशन्स वगैरे रन करतो. दॅट्स वाय इनिशियल डेजमध्ये आम्ही वर्क फ्रॉम होमवाले बरेच स्टुडंट्स वगैरे जे असतात, जे फायनान्शियली डिपेंडंट होण्यासाठी, काम करण्यासाठी इंटरेस्टेड असतात, अशा लोकांना सोबत घेतलं. हँडिकॅप लोक आहेत, जे बाहेर कुठे जॉब करू शकत नाहीत, अशा लोकांना सोबत घेतलं. आणि मीन्स ओपन टू वर्क असं कल्चर होतं. लाईक जेव्हा तुम्हाला इंटरेस्ट आहे तेव्हा तुम्ही जॉब करा, किंवा जेव्हा इंटरेस्ट आहे तेव्हा तुम्ही काम करा. जेव्हा तुमच्याकडे फ्री टाईम आहे तेव्हा तुम्ही जॉब करा किंवा काम करा. आणि तुम्ही ज्याप्रमाणे जॉब कराल, ज्याप्रमाणे काम कराल, त्याच्या अकॉर्डिंगली आम्ही सॅलरी सेट करून दिला. दॅट्स वाय त्या गोष्टी किंवा ते एन्व्हायरमेंट खूप फ्रेंडली क्रिएट झालं होतं. लाईक त्याच्यामध्ये टीम मेंबर्स ॲड होत गेले. ऑटोमॅटिकली एकाच्या रेफरन्सनी दुसरा, दुसऱ्याच्या रेफरन्सनी तिसरा, अशी टीमसुद्धा इम्प्रूव्ह होत गेली.
फक्त जस्ट कल्चर असं होतं की तुम्हाला जेव्हा पाहिजे तुम्ही काम करा, असं मी याच्यामध्ये कल्चर डेव्हलप करतो. बिकॉज आमचं बिझनेस इज कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम अदर बिझनेस. दॅट्स वाय इथं आम्हाला असं कंपल्सरी तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढवली पाहिजे किंवा असं खूप जबरदस्त काहीतरी तुमच्याकडून करून घ्यायचं होतं, असं जास्त फोर्स नव्हता. दॅट्स वाय त्या गोष्टी अचीव्ह करणे खूप इझी. आणि इनिशियल फेजमध्ये आलेल्या अडचणीवर तुम्ही मात करून पुढे गेला, तर अशी कोणती गोष्ट होती ज्याने तुम्हाला प्रेरणा दिली? ऍक्च्युली कोणती गोष्ट मोटिवेटिंग होती किंवा इन्स्पायरिंग होती ती म्हणजे एकच असते, ती म्हणजे कस्टमर्सची फीडबॅक. जेव्हा मी क्लासेस स्टार्ट केले, काही लोकांना फ्रीमध्ये शिकवलं, यार लाईफ खूप चांगलं झालं. मी एका कोर्स करून आलो होतो जिथे मी 40 रुपये भरले होते, त्याच्यापेक्षा चांगल्या गोष्टी आम्हाला शिकवल्या, त्यापेक्षा चांगलं नॉलेज आम्हाला दिलं, आम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. तेव्हा ह्या गोष्टी आम्ही क्लायंटकडून ऐकल्या किंवा ह्या गोष्टी आम्ही स्टुडंट्सकडून ऐकल्या, ते ॲक्च्युअली एक मोटिवेशन होतं. बिकॉज ते स्टुडंट असे होते की स्वतः जेव्हा एखादा पर्टिक्युलर स्टुडंट बॅच करायचा, तो स्वतः आम्हाला 4-5 रेफरन्स आणून द्यायचा की सर मी जसं शिकलोय तसं ह्यांना पण शिकायचं आणि तुम्ही ह्यांना सुद्धा शिकवा. दिस इज द पॉईंट जिथं आपल्या कम्युनिटीनेच आम्हाला ग्रो करण्यासाठी हेल्प केली. लाईक फर्स्ट बॅच झाल्यानंतर सेकंड बॅचसाठी स्टुडंट गोळा करणं ही कंडिशन काही क्लासेसची होती, पण आपल्यासाठी फर्स्ट बॅच झाल्यानंतर सेकंड बॅचसाठी जर हे स्टुडंट्स आहेत प्लीज ह्यांना बॅचमध्ये घ्या, अशी कंडिशन आपल्याला कम्युनिटीने क्रिएट करून दिली. दॅट्स वाय ते ऑटोमॅटिकली फर्स्ट बॅच, सेकंड बॅच, थर्ड बॅच असे बॅचेस पुढे होत गेल्या आणि टिल द रेट समथिंग आता सायबरची समथिंग 61 बॅच रनिंग. सर, तुम्ही आज महाराष्ट्रात 35,000 प्लस पोरांपर्यंत पोहोचलेला आहात, तर तुमची मार्केटिंग स्ट्रॅटेजी कशी काम करते? आता आपली जी मार्केटिंग स्ट्रॅटेजी म्हणा किंवा काही जे त्यांना मार्केटिंग स्ट्रॅटेजीसाठी टीम ठेवावी लागते. तर आपला मेन जो मोटिव्ह आहे की जर समजा तुम्ही फ्री ऑफ एखाद्याला जर शिकवताय आणि त्या लेवलवर जर शिकवताय, तर तुम्हाला कुठलेही जास्त असे पैसे वगैरे करत जे माउथ पब्लिसिटी थ्रू मेन आमचं मार्केटिंग, जे जास्त असा नाही की मार्केटिंगसाठी 2 लाख 1 लाख किंवा ह्याच्यात आपले जेवढे स्टुडंट आतापर्यंत येतात हे 40 ते 50 म्हणजे माउथ पब्लिसिटीचे हे ह्याच्या त्याच्या रेफरन्सला आलेले असतात. जो आणि इनिशियल लेवलला आम्ही ज्यावेळेस त्या स्क्रिप्ट वगैरे ज्या बनवलेल्या त्या टोटली आम्ही स्वतःहून त्याचं स्क्रिप्ट रायटिंग वगैरे केलेलं की त्याच्यातून मेन म्हणजे आता बाकीचं जे ॲडव्हर्टायझिंग असतं त्या ॲडव्हर्टायझिंगमध्ये जो पॉईंट सांगायचा आहे तो पॉईंट राहतो साईडला आणि त्यांचं बाकीचंच काही जास्त त्याचे एक्सपिरियन्स होतो. पण आपण जो ह्याच्यात जो मोटिव्ह ठेवतो फ्री ऑफ कॉस्टवाला तो फक्त आम्ही प्रमोट करतो. आणि एकदा एक स्टुडंट कोण आला तर तो असा म्हणजे एकही स्टुडंट नाही की त्यांनी निगेटिव्ह पब्लिसिटी किंवा निगेटिव्ह फीडबॅक दिला. फ्री ऑफ कॉस्ट असलं तरी तुमच्या कोर्सचा कंटेंट ही क्वालिटी, त्यामुळे स्वतः माउथ पब्लिसिटी होत चालली. तर तुम्ही म्हणालात की सायबरकिंग कॅपिटलचे खूप पार्टनर्स आहेत, म्हणजे त्यांनी तुम्हाला हेल्प केली, इनिशियल डेजमध्ये पार्टनरशिप दिली. तर एखाद्या बिझनेससाठी पार्टनरशिप किती महत्त्वाची आहे आणि एक लॉंग टर्म पार्टनरशिप कशी मेंटेन करावी? बेसिकली सायबरकिंगमध्ये ॲज अ पार्टनर कोणी नाही आहे, ओनली विनय आणि मी दोघंच पार्टनर आहे जो हा एंटायर प्रोग्राम आम्ही रन करतो. असं पार्टनरशिप असं काही नाही, बट लोकांनी आमच्यावरती बिलीव्ह केलं. एक सिम्पल गोष्ट लक्षात ठेवा की त्याच्याकडे कुणाकडे ॲपलचा फोन आहे, तो मिररमध्ये सेल्फी काढून स्टेटसला ठेवतो आणि ॲपलचं मार्केटिंग करतो. त्याच्यामध्ये तुम्ही कुठलाही बिझनेस करा, तुम्ही कुठलाही प्रोडक्ट बनवा, काही पण बनवा, लक्षात ठेवा प्रोडक्ट मॅटर करतो. तुमचं प्रोडक्ट बेस्ट असेल, मार्केटला सूट करत असेल तर तुम्हाला डेफिनेटली माउथ पब्लिसिटी मिळेल, तुमचं मार्केटिंग ऑटोमॅटिकली होणार आहे. तुम्ही कसली ॲड रन केली तर त्याला रीच मिळणार. तुमचं प्रोडक्ट जर खराब असेल, त्याच्यामध्ये क्वालिटी नसेल तर डेफिनेटली तुमचं मार्केटिंग तुम्ही कशीही रन करा, तुम्ही सक्सेसफुल होणार नाही. सिम्पली जसं तुम्हाला सांगितलं की कोर्स आपला फ्री ऑफ कॉस्ट होता, प्रोडक्टची क्वालिटी चांगली होती, कोर्स चांगला होता, त्याच्या ऑटोमॅटिकली लोकांनी स्वतः त्याचं मार्केटिंग करून दिलं. त्या काही सिम्पल गोष्टी आहेत. आणि अबाउट द पार्टनरशिप तुम्हाला सांगितलं का, असं बाहेरच्या आम्ही कोणी असं पार्टनर नव्हते, बट इंडिव्हिज्युअली सपोज जर तुम्ही दोघा मित्रांनी एखादी कंपनी चालू केली तर तुम्ही बेसिकली काय करता, जेन्युइन तुम्हाला सांगेन की बऱ्याच वेळा या गोष्टी होतात जेव्हा तुम्ही मित्रासोबत काहीतरी चालू करता. लाईक तुम्ही थोडं काहीतरी काम करत असतात, तो पण थोडं काहीतरी काम करत असतो, दोघांची कंपनी पुढं ग्रो होत असते आणि तुमच्या दोघांना पण पैसे मिळायला लागतात. काही जणांच्या पार्टनरशिप पैसे मिळायच्या आधीच संपतात, काही जण त्याच्यामध्ये पण हार्डवर्क करून पुढे जातात, पैसे कमवायला लागतात आणि जेव्हा पैसे मिळायला लागतात तेच प्रश्न पडतो की मी जास्त काम करतो. सपोज आम्ही दोघं पार्टनर तर मला वाटतं मी खूप काम करतोय, हा काहीच करत नाही, अदर निवांत, आणि त्याला असं वाटत असतं की तो खूप काम करतोय आणि मी निवांत असतो.
लक्षात ठेवा, जेव्हा हात फक्त तुमच्या बेटवीन येतो, तुमची तर ग्रोथ होणार नाही हे कन्फर्म आहे, आणि तुमच्या पार्टनरशिपची पण ग्रोथ होणार नाही. नेसेसरी काय असतं, जेव्हा तुम्ही कोणासोबत पार्टनरशिपमध्ये बिझनेस करत असता, जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी येऊन दोघं चौघजण मिळून एका प्लॅटफॉर्मवरती बिझनेस करत असता, नेसेसरी असतं की तुम्ही तुमचे 100% देणे, नाही की तुमचा जॉब हे नाहीये की त्याचा 80% चालू आहे का तो 50% एफर्ट देतो. तुम्ही तुमचे 100% एफर्ट दिले तर ऑटोमॅटिकली तुमच्या सोबतचा पण तुमच्यामुळे मोटिवेट होईल, तुमच्या सोबतचा पण तुमच्यामुळे इन्स्पायर होईल. पण तुम्हाला जर पार्टनरशिपमध्ये बिझनेस करायचे तर सिम्पल बेसिक इथिक्स फॉलो करत जा, प्रॉपर तुम्ही ठेवले तर डेफिनेटली तुमची पार्टनरशिप सस्टेनेबल राहते. आणि गोष्ट लक्षात ठेवा, बिझनेसेस हे इंडिव्हिज्युअल लेवलला करण्यापेक्षा पार्टनरशिपमध्ये केलेले ऑलवेज बेटर असतात. त्याचं रिझन काय, तर जेव्हा एखादा तुमच्या बिझनेसवरती कुठलीतरी बॅड फेज येते किंवा चांगली कंडिशन नसते, तुम्ही एकटाच ॲज अ सिंगल पर्सन फाईट करू शकत नाही. लक्षात ठेवा, एखादी बॅड फेज आली बिझनेसवरती, त्यामुळे सपोज माझं एखादी गोष्ट निगेटिव्ह झाली असेल, मला थोडंसं त्याच्या बाबतीत ही झालं असेल, तर तुमचा पार्टनर असतो तो तुम्हाला साथ देतो किंवा तुम्हाला एक बॅकअप राहतो की हा तो आहे, तो काहीतरी बघेल किंवा तो काहीतरी त्याच्यामध्ये करेल. लक्षात ठेवा, हे जर तुम्हाला बॅकअप किंवा ही स्ट्रेंथ जर तुम्हाला पाहिजे असेल तर पार्टनरशिप ऑलवेज बेटर आहे. त्याच्यामध्ये सर्वांनी 100% एफर्ट्स देऊन जर तुम्ही ग्रो केलं तर डेफिनेटली तुम्ही ग्रो होऊ शकता. पार्टनरशिप म्हणलं की दोघांनी आपले 100% प्रयत्न टाकणं हे गरजेचं आहे. सायबर किंग कॅपिटल सोडून अजून तुमचे कोणते व्यवसाय आहेत आणि फ्युचरमध्ये सायबर किंग कॅपिटलचे फ्युचर गोल्स काय आहेत? बेसिकली आता सायबर किंग कॅपिटल्स स्टॉक मार्केटचा एक फ्री कोर्स प्रोव्हाइड करतं. तुम्हाला ऑलरेडी सगळ्यांना माहिती नसेल तर मी थोडंसं इंट्रोडक्शन देईन. त्याच्यामध्ये स्टॉक मार्केटमध्ये एक टेक्निकल अनालिसिसचा पार्ट असतो, सिमिलरली एक फंडामेंटल अनालिसिसचा एक पार्ट असतो. त्या गोष्टी त्या कोर्सेसमध्ये कव्हर केल्या जातात. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट काय आहे, ट्रेडिंग काय आहे, एक 20 डेजच्या सेशनमध्ये ह्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला शिकवल्या जातात. तसं सायबर किंगचा कोर्सचा 20 डेजचा पॅटर्न आहे. आता ह्या कोर्सला आम्ही ॲप्लिकेशनमध्ये घेऊन जाणार आहे आणि लाईव्ह रेकॉर्डेड सेशन्स तुम्हाला प्रोव्हाइड करायचं ट्राय करणार आहे. सो आत्ता आपले जे सेशन होतात ते कंपल्सरी लाईव्ह फॉर्मॅटमध्ये, मीन्स एव्हरी डे रात्री 8 ते 9 1 तास आपला सेशन असतो जेव्हा तुम्ही बॅच एनरोल कराल तेव्हा. बट तेच आम्ही ॲप्लिकेशन फॉर्मॅटमध्ये घेऊन येणार आहे. आणि बेसिकली आत्तापर्यंत आपण फक्त मराठी कम्युनिटीसाठी काम करत होतो किंवा महाराष्ट्र आपण एक बाउंड्री स्वतःसाठी डिसाईड केली होती. आता मी ती बाउंड्री ओपन अप करून पॅन इंडिया मल्टिपल डिफरंट रिजनल लँग्वेजमध्ये ते लॉन्च करायचं ट्राय करणार आहे. तो पॅन इंडिया सायबर किंगचा कोर्स आम्हाला प्रोव्हाइड करायचा आहे किंवा पॅन इंडिया फायनान्शियल लिटरसी हा एक हे घेऊन आम्हाला पुढं हे करायचं आहे. अलॉंग विथ दॅट त्याच्याबरोबर आपण अजून इन्शुरन्स सेक्टरमध्ये पण आता स्टार्ट केले. आमचा मेन जो गोल आहे तो वन सोल्युशन असा एक गोल आहे. त्याच्या थ्रू आम्ही जे फायनान्शियल ज्या सर्व्हिसेस आहेत त्याच्यात लॉन्च करणार आहे. म्हणजे ITR पासून जरी समजा उद्योग आधार काढायचे किंवा काय ज्या सगळ्या फायनान्शियल ज्या सर्व्हिसेस असतील त्या सगळ्या सर्व्हिसेस आम्ही एका रूपमध्ये. आणि मेन जो पॉईंट येतो इन्शुरन्स सेक्टरचा, तर इन्शुरन्स सेक्टरमध्ये आत्ता बघितलं जे आहेत खूप, तर मोस्टली त्यांचं काय होतं की आत्ता जर समजा तुम्हाला इयरली 7% किंवा 6.5% जर मिळत असतील तर ते जे एजंट असतात ते एजंट जास्त पण तुम्हाला असे मोठे मोठे प्लॅन देत नाही. कारण जर समजा कंपनीने एखाद्या प्लॅनला जास्त जर तुम्हाला हे दिलं असेल रेफरल इन्कम, तर ते प्लॅनला खाली रिटर्न कमी असतात. त्याच्यामुळे ते प्लॅन मोस्टली LIC एजंट आपल्याला देतात. आणि आपल्या घरी जरी विचारलं तरी आपल्याला घरच्यांच्या ज्या पॉलिसीज वगैरे असतील त्या घरच्यांच्या पॉलिसीज याच्यातल्या एकालाही सगळ्या पॉलिसीज माहीत नसतात. तो जो प्रॉब्लेम आहे की जर समजा इन फ्युचर, कारण आपण जे इन्शुरन्समध्ये जे काम करतो ते फ्युचरसाठीच करतो, इन केस आपल्याला काय झालं तर त्याच्यात अख्खी टोटली आपण हिस्ट्री मेंटेन ठेवणार आहे. की जरी समजा तुम्ही फक्त त्यांच्या घरातल्याचं जर समजा नाव किंवा एक फोन नंबर जर सांगितला तर त्याच्या थ्रू आपण अख्खी हिस्ट्री की त्याच्या LIC पॉलिसीज किती आहे किंवा त्याची इन्व्हेस्टमेंट काय आहे कुठे अख्खे त्याचा बायोडाटा टाईप आपण घेतो त्याच्यातून. आणि प्लस ॲडिशनली अजून रिसॉर्ट किंवा कॅफेज वगैरे पण आहेत. आता नवीन तामिनी घाटात वगैरे रिसॉर्ट सुरू करणार आहे. प्लस आता अँडोरला फ्युचर टॉवरला पण हे IB कॅफे म्हणून आहे आणि कोरेगाव पार्कला पण हॉटेल आहे. नक्कीच तुमचे फ्युचर गोल्स खूप चांगले आहेत आणि आमच्या सर्वांकडून त्यासाठी शुभेच्छा. कन्सिस्टन्सी आणि पेशन्स हे ट्रेडिंगमध्ये कितपत महत्त्वाचं असते आणि सपोज आपण एक स्टॉक मार्केटमध्ये एंट्री करतोय तर त्यासाठी कशी सुरुवात केली पाहिजे?
कन्सिस्टन्सी जर समजा बघितलं तर ॲज अ ट्रेडर तुम्हाला ज्यावेळेस एकदम स्ट्रॉंग सेटअप मिळतो, कारण ट्रेडर खूप आहेत, एखादा दिवसाला 1 लाख प्रॉफिट काढतो, दिवसाला 2 लाख प्रॉफिट काढतो, पण मेन जी कन्सिस्टन्सी जी येते किंवा आपण म्हणतो मला पेशन्स नाही किंवा इमोशन्सवर कंट्रोल नाही, हे ओव्हरऑल खूप ते मोठे इश्यू करून ठेवलेत. मेन काय तर तुमचा जर समजा ट्रेडिंगचा सेटअप जर स्ट्रॉंग असेल, सेटअप मीन्स ते पुढं स्क्रीन लावणं तो सेटअप नाही, सेटअप मीन्स मार्केटमध्ये कोणता डेटा आला किंवा व्हॉल्यूम कोणत्या साईडला आहे त्याच्या हिशोबाने जे ट्रेड आपले झाले पाहिजेत, तसं स्ट्रॉंग सेटअप जर असला तर तुम्हाला त्याच्यासाठी म्हणजे एक्स्ट्रा की मी मला पेशन्ससाठी काम केलं पाहिजे किंवा काही लोक म्हणतात तुम्हाला युट्यूबवर तुम्ही ह्याच्या मेडिटेशनचे व्हिडिओ बघा, मोटिवेशनल व्हिडिओ बघा, ते जास्त काय लागत नाही, फक्त तुमचा सेटअप स्ट्रॉंग पाहिजे की मार्केटमध्ये डेटा हा आलाय त्याच्याप्रमाणे एक्स्ट्रा ट्रेड केला पाहिजे त्यातून. आणि असं पण नाही की तुम्ही मार्केटमध्ये डेली ट्रेड केला पाहिजे. पर्सनली मी मार्केटमध्ये जस्ट म्हणजे मंथली 5 ते 7 दिवस ट्रेड करतो. 5 ते 6 दिवसात नाही म्हणलं तरी पर अकाउंट माझा रिटर्न 1.5 ते 2 लाख प्लस जातात. असे नाही म्हणलं तरी त्याचा ROI 10 to 15% पर्यंत जातो. तर स्टॉक मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी आपण मार्केटचा एक रिसर्च केला पाहिजे आणि त्यानुसार मग आपले स्टॉक निवडले पाहिजेत. ट्रेडिंगच्या जर्नीमध्ये तुम्हाला अप्स अँड डाऊन्स आले असतील तर त्यात तुमच्या फॅमिलीचा रोल आणि तुमच्या फ्रेंड्सचा रोल कसा? आता इनिशियल लेवलला मी फॅमिली जो सपोर्ट देते असे कधीच म्हणत नाहीत की तू स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग कर. तुम्ही जेव्हा प्रॉफिट काढायला लागतात त्यावेळेस घरचे सपोर्ट करतात आणि घरचे पण बरोबर आहे, कारण जर समजा आपल्या ह्याचा जर एकदम स्ट्रॉंग किंवा म्हणजे फिक्स इन्कम नसेल तर घरचे अजिबात विश्वास ठेवत नाहीत. त्याच्यामुळे आपल्याला पहिल्यांदा कॅपेबल बनावं लागतं की मला याच्यातून फिक्स इन्कम येते. आता काही जरी झालं तरी मंथली घरच्यांना माहिती आहे की हा एवढे घरी देतो किंवा एवढे ह्याचा मीटर सुरू आहे. त्याच्यामुळं जर समजा एक तुम्ही फिक्स जेव्हा तुमची सेटअप स्ट्रॉंग होतो तेव्हा तुम्ही जेव्हा फिक्स काढायला लागतात त्यावेळेस घरचे फुल सपोर्ट करतात आणि जेव्हा तुमचे इथिक्स किंवा बिझनेस इथिक्स म्हणा किंवा तुम्ही कशा प्रकारे बिहेवियर करता, कारण आता स्टॉक मार्केटमधले की खूप जणांना माहिती की फसवणूक जास्त चालते, कारण घरच्यांना माहित असतं की आपला मुलगा काय करतोय. आम्ही पहिल्यापासून सायबर किंग स्टार्ट व्हायच्या आधीपासून टोटली जेन्युइनली काम करतोय म्हणून आतापर्यंत इथे. समजा ह्याच्यातून एकही जरी समजा आम्ही काय फेक वगैरे करायला जरी ट्राय केलं तरी ते लगेच नोटीस होतं आणि आम्हाला तुम्ही बोलवलं पण नसतं कसं असतं ते. त्याच्यामुळं मेन पॉईंट याच्यात येतो की जेन्युइन जर तुम्ही राहिला तर कुठलाही बिझनेस फेल जात नाही. बिझनेसचं मेन जे हे असतं मूळ ते म्हणजे जेन्युइन राहावा किंवा जे आपला जो माइंडसेट आहे तो पॉझिटिव्ह ठेवा, की असं नाही की तुम्ही हा बिझनेस स्टार्ट करताय त्याच्यातून तुम्हाला मंथली 2 लाख काढायचे 5 लाख काढायचे. सायबर किंग जे स्टार्ट झालं, सायबर किंग स्टार्ट व्हायला असं कुठलं रिझन नव्हतं की याच्यातून आम्हाला मंथली 10 लाख काढायचे किंवा 5 लाख काढायचे. ते ऑटोमॅटिक ग्रो होत गेलं कारण आम्ही तसा तिथं पॉझिटिव्ह किंवा जे काय असेल ते, किंवा जरी समजा एखादा क्लायंट जरी भेटायला आला तर आपल्याला समजतं की याला नक्की कशाची गरज आहे. आपण जर समजा एखादा क्लायंट जर आला किंवा एकदा स्टुडंट जर आला भेटायला तर त्याला तशा लेवलची ट्रीटमेंट देतो, किंवा समजा एखादा पॉईंट काही समजला नाही तर पर्सनली आम्ही त्या लेवलला जाऊ. किंवा आता घरचे हे आधी जे सेशन वगैरे जे व्हायचे आमचे जवळजवळ 11, 10:30, 11पर्यंत सेशन व्हायचं रात्रीपर्यंत. त्याच्यामुळे घरच्यांनी पहिल्यापासून बघितलं की यांनी याच्यासाठी किती टाइम स्पेंड केला. किंवा पहिल्या इनिशियल लेवलला आम्ही ज्यावेळेस टेलिकॉलिंग करायचो म्हणजे आपल्याच कंपनीत आम्ही काम करतो म्हणजे ॲज अ स्वतःच टेलिकॉलिंग करायचं, तेव्हा कोणीही ते आम्ही हायर केलं नव्हतं. मग त्याच्यात आम्ही 9 ते 5 जॉब समजून काम करायचो. मग ते घरी सारखी तीच स्क्रिप्ट बोलून घरचे वैतागायचे काय ते चालेल. मग आम्ही ते जे काम आहे ते बाहेर दुसरीकडे जाऊन एका ठिकाणी बसायचं. त्याच्यामुळं पहिल्यापासून घरच्यांनी बघितलं असं, त्याच्यामुळे घरच्यांनी टोटली विश्वास ठेवला. काही जरी झालं तरी कधी म्हणजे बुडणार नाही. स्टॉक मार्केटमध्ये मेन पॉईंट येतो की बुडू शकतं असं. तर तुम्ही म्हणालात की आता तुम्हाला 9 ते 5 हा वेळ द्यायला लागायचा, तर स्टॉक मार्केट सुरुवात करताना आम्हाला रिसर्च करावं लागेल आणि अजून भरपूर काही करावं लागेल, त्याला शिकायला वेळ द्यावा लागेल. तर ॲज अ स्टुडंट आम्ही स्वतःच्या स्किल्सवरती फोकस करावं का स्टॉक मार्केटमध्ये वेळ वेस्ट करावा? बेसिकली सगळ्यांसाठी थोडंसं सांगेन, थोडं लक्ष द्या. तर तुमच्यातले किती जण ट्रेडिंगमध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये इंटरेस्टेड आहेत नाही हा फॅक्टर थोडा वेगळा आहे. थोडंच तुम्हाला लाईफ रिलेटेड 1-2-3 गोष्टी सांगतो ज्या मी आजपर्यंत अनुभवतो.
एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आता सेकंड इयरला आहे, फर्स्ट इयरला आहे, एवढी जास्त मॅच्युरिटी नसते तुमच्यातल्या मेजॉरिटी लोकांचं एकच टार्गेट आहे, मी अभ्यास करणार आणि चांगली प्लेसमेंट मिळवणार. तुम्ही 4 वर्षाचे रेकॉर्ड बघितले आपल्या कॉलेजचा, कोणतरी हा आहे, तो ह्या कंपनीत प्लेस आहे, त्या कंपनीत प्लेस आहे, आणि तुमचं पण तसंच काहीतरी टार्गेट बऱ्याच लोकांनी ऑलरेडी ठेवलेलं आहे. तुम्हाला अबाउट द बिझनेस एक गोष्ट सांगेन, लक्षात ठेवा की जॉब हे फक्त एक ऍडिशन असतं. भारी वाटतं, दर महिन्याला पगार येतो, टेन्शन नसतं, दुसरा कोणतरी बिझनेस करतोय, रिस्क तो घेतोय, त्याच्या सगळ्या गोष्टी आहेत, आणि तुम्ही फक्त जॉब करताय. तुमच्या सॅलरीला कधी कोणी हात लावणार नाही, तुम्ही चांगला जॉब केला तर चांगली सॅलरी मिळेल, एवढीच एक गोष्ट. पण लक्षात ठेवा, बिझनेस एक मल्टिप्लिकेशन आहे. सिंपल आहे, 2+2+2 करून बघा, स्ट्रेट लाईन ग्राफ ड्रॉ होतो, तुम्ही सगळे इंटिग्रेशन डेरिव्हेशन शिकून आलेला. आणि 2x2 जर करत गेला तर तो ग्राफ एक्सपोनेन्शियल तयार होतो. बिझनेस एक एक्सपोनेन्शियलचं एक्झाम्पल आहे. बिझनेस करून बघा. आता एक तुम्हाला सिंपल गोष्ट सांगेन, तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंग पास आउट व्हाल, 1 वर्ष 2 वर्ष त्यानंतर जातील, तुम्हाला सगळ्यांना जॉब करणं हे कंपल्सरी. तुमची फॅमिली तुमच्यासोबत उभी राहत नाही. शेजारच्या मित्राला विचारायला की मी करू का, तर तो पण म्हणणार काय नाही, जो ते कर, नाही तर परत तुझं लग्न पण नाही होणार. लाईक बऱ्याच गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील. असं लक्षात ठेवा, जर तुमचं एज आता कमी आहे, तुमच्यावरती कुठली रिस्पॉन्सिबिलिटी नाही, 2 टाइम खायला घरचे देतात, दिस इज द टाइम टू टेक रिस्क. तुम्ही आता कुठलीही रिस्क अफोर्ड करू शकता, बिकॉज तुमच्याकडे घालवायला काहीच नाही. तुमच्याकडे घालवायला काहीतरी असलं तर ते रिस्क आहे, ते लक्षात ठेवा. आता तुमच्या हातामध्ये काहीच नाही आणि तुमच्याकडे फुल टाइम आहे. काही पण करायचंय, कुठलाही प्रोडक्ट शोधून काढा, कुठलाही एक चांगला बिझनेस शोधून काढा आणि बिझनेसमध्ये तुमचे स्वतःचे 100% एफर्ट द्या. तुम्ही खूप जास्त ग्रो व्हाल. लक्षात ठेवा, कॉलेज सब्जेक्ट पास होणं, फेल होणं, हे परत नेक्स्ट सेमला सब्जेक्ट सॉल्व्ह करणं, हा एक कम्प्लिटली डिफरंट पार्ट आहे. स्वतःच्या लाईफमध्ये काहीतरी एक एम ठेवा, एक टार्गेट ठेवा. इव्हन मध्ये ट्रेडिंग असेल, इव्हन ते स्टॉक मार्केट असेल, अदरवाईज दुसरा कुठला बिझनेस असेल, तुम्ही कुठलीही गोष्ट एक डिसाईड करा. मार्केटमधला एक पॉईंट शोधून काढा की मला करता काय येईल. तुम्ही गोष्टी एक्सप्लोर केल्या तर तुम्हाला खूप गोष्टी बघायला मिळतील. लाईक मला मी 2-3 एक्झाम्पल देऊ शकतो की एक सेकंड इयरचा स्टुडंट आहे, पुण्यामधून माझ्याच कॉलेजचा आहे. तुम्हाला माहिती नसेल तर गव्हर्नमेंट 65% सबसिडीज देतं फूड प्रोसेसिंग युनिटला. ते 2-3 वर्षापूर्वी 100% सबसिडी देत होतं. कुठला पण एक चांगला प्रोजेक्ट शोधून काढा फूड प्रोसेसिंग मधला. त्याच्या आधी गरजेचे म्हणजे आता तुम्ही काय करता, संध्याकाळी फ्री टाइम आहे, मॉर्निंगमध्ये फ्री टाइम आहे, कॉलेज करताय, त्यानंतर फ्री टाइम आहे, त्याच्यामध्ये प्रॉपर स्टडी करा, एक प्रॉपर बिझनेस शोधून काढा. तुमच्याकडे 10 बिझनेस पाहिजे उद्या करायला, तर उद्या तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर मी कुठला बिझनेस करायचा हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्याचा आधी सगळा इन्फॉर्मेशन काढा, स्टडी काढा. गव्हर्नमेंट सुद्धा खूप गोष्टींमध्ये सपोर्ट करतं, लाईक वेगवेगळ्या स्कीम्स थ्रू तुम्ही फंडिंग घेऊ शकता, वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला लोन मिळेल, त्याचे इंटरेस्ट गव्हर्नमेंट पे करतं. ह्या गोष्टींचा बेनिफिट घ्या. सेकंड इयर थर्ड इयर मध्ये असताना बिझनेस चालू करा. लास्ट इयर नंतर किंवा 1-2 वर्ष जातात बिझनेस ग्रो व्हायला किंवा मॅच्युअर व्हायला. हा जर टाइम तुम्ही आता सेकंड इयरला असताना तिथं दिला, तुम्ही प्रॉपर जर बिझनेस सेट केला, तर लक्षात ठेवा तुमचे घरचे तुम्हाला सपोर्ट करणार, तुमची फॅमिली तुम्हाला सपोर्ट करणार, तुम्ही सेम इथे येऊन असंच काहीतरी स्पीच देणार. काही रॉकेट सायन्स करायचं नसतं, लक्षात ठेवा. पण गरजेचं आहे ते म्हणजे तुम्ही स्टार्ट करा. तर तुम्ही स्टार्ट नाही केलं, मी असेच 2 वर्षातून घालवले, कारण सेकंड इयरला तुम्हालाच काही कळत नसतं, लक्षात ठेवा. मी पण तसाच होतो की काहीतरी भारी काढायचं, हे करायचं, अभ्यास करायचा. तुम्ही ह्या गोष्टींचं जर टार्गेट ठेवत असाल तर डेफिनेटली ह्या अशा गोष्टींपर्यंत पोहोचायला तुमची 4th इयर येतं. एक 4th इयर मध्ये तुम्हाला रिअलाइज होतं की हा बिझनेस केला पाहिजे होता, हा बिझनेस करून बघतो. पण तुम्ही जर आता जे स्टार्ट केलं, लाईफच्या बाबतीत थोडंसं सिरियस झाला, त्या कॉलेजच्या गोष्टी इथे थोडंसं साईडला ठेवून ह्याच्यावरती थोडं फोकस केलं तर डेफिनेटली बिझनेसमध्ये तुम्हाला फ्युचरमध्ये जाऊन खूप चांगलं सक्सेस मिळेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते तो म्हणजे एक्सपिरियन्स. एखाद्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये असेल किंवा तुमचा जो कोणता बिझनेस असेल, त्याचा थोडा का होईना तुम्हाला स्टडी चालू करा आणि त्याचं एक पूर्ण नॉलेज घ्या. तुम्हाला जर लास्ट डेप्थ पर्यंत एखाद्या गोष्टीचं नॉलेज आलं तर यू कॅन मेक एनिथिंग. तुम्ही कुठलाही बिझनेस करून कसेही पैसे कमवू शकता. लाईक मी एक कुठलंही छोटं एक्झाम्पल घ्या, इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस करायचे तर त्याच्यामध्ये पण खूप गोष्टी आहेत. तुम्ही त्या गोष्टी छोट्या छोट्या शिकून घेतल्या, त्याच्यामध्ये काय करता येईल काय नाही करता येईल, त्याचे डॉट्स फक्त प्रॉपरली कनेक्ट केले तर तोही बिझनेस तुम्ही पुढच्या 2 वर्षामध्ये खूप चांगला स्केल करू शकता. तर गरज आहे की स्टार्ट करण्याची आत्तापासून एक माइंडसेट सेट करा. 4-5 बिझनेस आयडिया समोर ठेवा. मी काय करू शकतो, मला काय करायचंय ते आधी डिसाईड करा. तर काही जण तुम्हाला असं सांगतात की तुम्हाला काय आवडतं ते तुम्ही केलं पाहिजे. लाईक मला कोडिंग आवडतं म्हणून मी कॉम्प्युटरचा जॉब केला पाहिजे, मला मेकॅनिकल गाड्या आवडतात म्हणून मी मेकॅनिकलचा जॉब केला पाहिजे. तर ऍक्च्युअल फॅक्ट लक्षात ठेवा, असलं काही नसतं. जी गोष्ट तुम्ही करता ती ऑटोमॅटिकली तुम्हाला आवडायला लागते, किंवा जी गोष्ट आवडते ती गोष्ट तुम्ही ऑटोमॅटिकली करता. पॅशनेट राहा, एक गोष्ट कुठली तरी निवडा, आपली पॅशनेट राहा, देन तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सक्सेस मिळवा. नाहीतर मी बिझनेस करतो, हे करतो, ते करतो, रोज तुम्ही गोष्टी बदलताय. आणि गोष्ट लक्षात ठेवा, बिझनेस म्हणजे खूप वाईट आहे. खूप वाईट दिवस बघायला लागतात. तुम्ही स्टेटमेंट ऐकलं असेल, आज वाईट आहे, उद्या पण वाईट आहे, परवा दिवशी तर खूप वाईट आहे, त्या दिवशी
90% लोक सोडून देतात, पण त्यानंतरचा दिवस असतो ज्या दिवशी तुम्ही रिवाइव्ह करता आणि डेफिनेटली तुमची ग्रोथ होते. तर प्रत्येकाने या एजमध्ये बिझनेस ट्राय केला पाहिजे. पण मी तुम्हाला सांगेन की आम्ही 12th स्टँडर्डमध्ये होतो तेव्हापासून आम्ही काही पण करायचो, काही बिझनेस आयडिया काहीतरी घेऊन येतो, ते खराब असू द्या. पबजी तुम्ही प्रत्येकजण खेळायचा, आम्ही कॉन्टेस्ट बनवायचो. आम्ही फोटोग्राफीमध्ये आम्हाला त्यावेळी खूप इंटरेस्ट होता. आम्ही गेम्स वगैरे खूप खेळायचो, लाईक क्लॅश ऑफ क्लॅन्स वगैरे तुम्हाला माहिती असतील. जेव्हा आम्ही 10th स्टँडर्डमध्ये 12thमध्ये होतो त्या गेम्स खूप जास्त पॉप्युलर होत्या, त्या आम्ही खूप खेळायचो. त्याचा कॉन्टेस्ट भरव, हे कर ते कर, त्यातनं कसे रेव्हेन्यू जनरेट करता येतील, काय करता येतील, त्या गोष्टी आम्ही तेव्हापासून करतो. तुम्ही जर आता फक्त टाइमपास केला, त्या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं, बिझनेस चालतात कसे, त्या गोष्टी कशा वर्कआउट करतात, त्या गोष्टीकडे फोकस नाही केला तर डेफिनेटली इन फ्युचर जाऊन तुम्हाला जॉबच करावा लागेल. माझं एकच सजेशन आहे की ह्या 2 इयर्समध्ये बिझनेस करून बघा, मजा येते, जास्त टेन्शन असतं पण ग्रोथ पण त्याचप्रमाणे होतं. बिझनेस करण्यामागं आपली थॉट प्रोसेस खूप महत्त्वाची असते, हे आपल्याला कळालं. तर तुम्ही ज्यावेळी सायबर किंग कॅपिटलची सुरुवात केली होती, तर त्याच्यामागची तुमची थॉट प्रोसेस काय होती? आता जसं मी तुम्हाला सांगितलं की यू नीड टू फाइंड द परफेक्ट प्रोडक्ट फॉर द मार्केट. सो ॲपल बेस्ट मोबाईल प्रोव्हाइड करतो, तुम्ही ऑटोमॅटिक मार्केटिंग करता. तसंच लॉकडाऊन लागला होता, तो ती एक सिंगल थॉट प्रोसेस होती की आपण फ्रीमध्ये सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या तर काय होईल. कारण मार्केटमध्ये फ्रीमध्ये स्टॉक मार्केटचा कोर्स प्रोव्हाइड करत त्यावेळी कोणीच नव्हतं, किंवा ऑल ओव्हर इंडिया ती कन्सेप्ट फर्स्ट टाइम आम्ही घेऊन आलो की त्याला आपण फ्रीमध्ये काही गोष्टी प्रोव्हाइड करून बघूया आणि त्यातून आपल्याला काय अचीव्ह करता येते का बघूया. तर बिकॉज ऑफ दॅट फ्री कोर्स किंवा तो आमचा एक पॉईंट आहे जो आम्ही पकडला होता, ज्यामुळं ऑटोमॅटिकली आम्ही कम्युनिटीमध्ये ग्रो होत गेलो. आणि सर, आपल्या इथं उपस्थित असणाऱ्या ऑडियन्समध्ये भरपूर जणांना स्टॉक मार्केटची आवड आहे, तर त्यांच्यासाठी तुमचे टिप्स काय असतील स्टॉक मार्केट? आता जेवढे म्हणजे ह्याच्यातले जेवढे इंटरेस्टेड आहेत त्याच्यात मला सांगणं एकच आहे की डायरेक्ट ऑप्शन्समध्ये एंट्री करू नका. कारण ह्याच्यातले खूप जे ट्रेडर आहेत ते ज्यांनी आधी ट्रेडिंग करून बघितलं, त्यांनी इनिशियल लेवलला ज्यांनी ऑप्शन्स बाईंग वगैरे करून बघितलं ते टोटली लॉसमध्ये असतील डेफिनेटली. कारण ऑप्शन्स बाईंगचे सगळे पॅरामीटर आधी आपण स्टडी केले पाहिजेत. त्याच्यामुळं त्याच्यात जी प्रोसेस आहे ती प्रोसेस फॉलो करावी लागते. इनिशियल लेवलला तुम्हाला इक्विटी ट्रेड करावं लागणार, इक्विटी नंतर मग तुम्ही ऑप्शन्सकडे वळा आणि ऑप्शन जरी केलं तरी टोटली ऑप्शन सेलिंग करा किंवा फ्युचर बाईंग करा. कारण बाकीचे जेवढे आहेत ऑप्शन्स बाईंग वगैरे, ऑप्शन्स बाईंगमध्ये जेवढी पाहिजे तेवढी कन्सिस्टन्सी नाही. आता तुम्ही आमचे टोटली सगळ्या ह्याच्यावर अपडेट बघितले असतील तर एवढी जी कन्सिस्टन्सी ही टोटली ऑप्शन सेलिंग आणि फ्युचरमध्ये कन्सिस्टन्सी आहे. कारण ऑप्शन बाईंगमध्ये जो थिटा डिके वगैरे आता त्या कन्सेप्ट लगेच माहीत नसतील तर त्याच्यामुळे मोस्टली लॉसेस फेस करावे लागतात. आणि लॉस काय एका दिवसात होत नाही, मग मी सांगितलं तो हळूहळू लॉस करून ॲट द एंड म्हणजे मंथ एंडला किंवा 2 महिन्यात जर चेक केलं तर ते सगळं कॅल्क्युलेशन लॉसमध्ये असतं. त्याच्यामुळं स्टार्टिंग करताना आता त्याला डिमॅट वगैरे सगळी प्रोसेस लागते, तुम्हाला माहीत असेल. आपला अख्खा जो स्टार्टअप जो रन होतो त्याच्यातून तुम्हाला एकही रुपया खर्च करायची गरज लागत नाही. तुम्ही जे डिमॅट अकाउंट जे ओपन करता त्यातूनच आपला अख्खा स्टार्टअप रन होतो. आणि आपण जे फ्री ऑफ कॉस्ट जे शिकवतो ते सगळं त्याच्या बेसिसवर शिकवतो की तुम्ही एक फॉर्म असतो, तो फॉर्म फिलअप केल्यानंतर आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करते आणि त्या कॉन्टॅक्टमध्ये जे काय असेल त्या डिटेल्स वगैरे घेतल्या जातात आणि बॅचमध्ये एनरोल केलं जातं डिमॅटची प्रोसेस वगैरे. मग स्टार्टिंग करताना काही जरी झालं म्हणजे एखाद्याकडे घरी समजा पडून 5 लाख 10 लाख जरी असले तरी त्यांना इनिशियली इक्विटी बाईंगच करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ऑप्शन्सला एंट्री करा. उद्याचे एंटरप्रेनर्स आणि बिझनेसमॅन आज आपल्यामध्ये बसलेले आहेत, तर त्यांच्यासाठी तुमचा सल्ला काय असेल? आता काही जरी झालं तरी हे तुमच्यात आमच्यात असं काही नाही, टोटली आम्ही पण तुमच्या एवढंच आहे. आमचं पण एज काही जास्त नाही, 22-23च एज आहे. आता ॲज अ स्टुडंट जर तुम्ही बघितलं, आता स्टॉक मार्केट ते स्टॉक म्हणजे अख्खा जो मेन इन्कम सोर्स जो आहे आमचा स्टॉक मार्केटमधला आहे. आता ह्याच्यातले जेवढे सगळे हे असतील किंवा स्टुडंट वगैरे जेवढे आले असतील त्यांचा प्रत्येकाचा इंटरेस्ट स्टॉकमध्ये नसणार आहे किंवा स्टॉक मार्केटमध्ये नसणार आहे. एखाद्याला टेक्स्टाईल मार्केटमध्ये जायचं असेल, एखाद्याला दुसरा कुठला बिझनेस किंवा एखाद्याला चहाचं दुकान पण काढायचा गोल असतं. आपण कुठे जरी गेलो, चहा प्यायला गेलो तरी त्याचं कॅल्क्युलेशन काढतो, बरोबर. आता ॲज अ स्टुडंट जर बघितलं, जर समजा आता खूप लोक म्हणतात की मला सर बिझनेस स्टार्ट करायचा, खूप लोक आम्हाला भेटायला येतात की सर तुम्ही एवढं केलं, मग आम्हाला स्वतःला एक बिझनेस आयडिया द्या किंवा मंथली 40,000-30,000 बिझनेस द्या. ॲज अ स्टुडंट जर तुम्ही बघितलं मेन बिझनेस
ॲज अ स्टुडंट जर बघितलं की आपण ते ऐकून आहे तरी तुम्ही ह्याचे युट्यूबला जाणार, मग 10 बिझनेस आयडियाज असं काहीतरी टाकणार, मग त्या टॉप 10 मधले येणार, आणि त्यातली तुम्ही एक असा कुठलाही बिझनेस होत नाही. आपल्याला स्किल असेल तुम्ही कोणताही बिझनेस करू शकता. आणि ज्या बिझनेसमधून पैसे येतात त्याच्यात ऑटोमॅटिक आवड तयार होते. कुठला जरी बिझनेस होता, आम्ही जरी बेसिक स्टॉक मार्केटमध्ये समजा नवीन प्रोसेस असतात तरी पण आम्हाला जिथून पाहिजे तरी तो ऑटोमॅटिक इंटरेस्ट तयार होत राहतो. असं म्हणजे स्टुडंट मेन म्हणजे स्किल डेव्हलप करा. आता आपल्याला जास्त काही हे नाही. ॲज अ स्टुडंट आपल्याला जास्त काही हे नसतं की घरी तुम्ही 10,000 द्या, 5,000 द्या. जरी तुमचा आता बिझनेस 2 वर्ष जरी न्यूट्रलमध्ये चालला किंवा लॉसमध्ये जरी चालला तरी काय प्रॉब्लेम येत नाही. मेन म्हणजे काय येतं तर स्किल्स. कुठे जरी गेलो तरी मेन म्हणजे तुम्ही स्किल घेतलं पाहिजे. आम्ही जरी बाहेर जरी फिरत असेल तर तुम्ही काही जण याच्यातले आहेत फॉलो वगैरे करतात, ते ज्या स्टोरीज वगैरे बघतात. आता खूप लोक म्हणतात की सर तुम्ही खूप फिरता, इकडे फिरता तिकडे फिरता. त्याचं मेन रिझन असं नसतं, एन्जॉयमेंट म्हणून नाही. त्यातलं 50% म्हणजे आम्ही एक्सप्लोर करतो. एक्सप्लोर म्हणजे समजा एखाद्या हॉटेलला किंवा रिसॉर्टला जरी गेलो किंवा कुठे जरी गेला तर तिथं मेन नवीन काय शिकायला भेटतंय त्याचं आम्ही काढून ठेवतो जाईल तिकडं. जरी समजा तिथं जायला तुम्हाला खर्च जरी झाला तर त्यातून मेन म्हणजे काहीतरी शिकलं पाहिजे. समजा एखादी तुम्ही साखर कारखाना जरी करत असला तर एखादा युनिक पॉईंट किंवा एखादा बिझनेस सक्सेसफुल बिझनेस बघायला गेलाय तर त्यातला युनिक पॉईंट काढायचा असतो की हा बिझनेसचा मेन सेल कशाच्या बेसिसवर होतोय. समजा एखादा समजा हॉटेल असेल तर त्या हॉटेलमध्ये कस्टमर काय येतात हे आपण तिथं फाइंड आउट केलं पाहिजे. फक्त आपण जातो आणि एन्जॉय करतो आणि माघार येतो, हे टोटली वेस्ट ऑफ मनी. जरी पैसे गेले तरी त्याच्यातून काहीतरी शिकायला भेटलं पाहिजे. आणि ॲज अ स्टुडंट असं हे नाही की तुम्ही डोळे दाखवून बसलाय किंवा रोज तुम्ही मेडिटेशन करताय, सकाळी 7ला उठताय, रनिंगला जाताय, म्हणजे तुम्ही एक काय म्हणतो ही जी लाईफस्टाईल असते ना हे जी बिझनेसमॅनची ती लाईफस्टाईल फक्त फॉलो करून चालणार नाही. त्याच्यात तुम्हाला अख्खे जे हे असतील म्हणजे एखादी समजा बिझनेस डील असेल तर त्या मिटिंग्स केल्या पाहिजेत. आता आम्ही कुठलंही बिझनेसचं बुक रीड केलं नाही की बिझनेसमध्ये कसं बनायचं काय, टोटली सगळं मीटिंग्स मधून शिकलोय. म्हणजे आपल्या ज्या कॉर्पोरेट ज्या मीटिंग होतात किंवा एखादा समजा कुठली डील घेऊन आला तर त्याच्याबरोबर ज्या मीटिंगमध्ये खूप शिकायला भेटतं. किंवा आता याच्यात जे बिझनेस असतात ते 2 प्रकारचे असतात. मी एक म्हणजे प्रॉफिट ओरिएंटेड आणि दुसरं व्हॅल्यू ॲडिंग बिझनेस. आपल्याला जे बिझनेस करायचे ते व्हॅल्यू ॲडिंग बिझनेस करायचे. कारण प्रॉफिट ओरिएंटेड तुम्ही किती जरी केले तरी त्याला लिमिटेशन आहे, तसं व्हॅल्यू नाही. कुठला जरी बिझनेस करायचा असेल तरी त्यात आपल्याला व्हॅल्यू ॲड करायची. किंवा बिझनेस करणं म्हणजे असं नाही की तुम्ही त्या बॉस चेअरवर बसलाय, तुम्हाला मोठं AC ऑफिस पाहिजे, त्याला बिझनेसमन म्हणत नाही. बिझनेसमन म्हणजे तुम्ही काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे. आतापर्यंत जेवढे आपण जे बिझनेस करतो त्याच्यात कंपल्सरी एक नाही कुठला तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला असतो. सायबर किंगमध्ये प्रॉब्लेम कुठला सॉल्व्ह केला जे तुम्ही 50,000 1 लाख जी फी द्यायचा तो प्रॉब्लेम आम्ही याच्यातून किंवा कशातून सॉल्व्ह केला. त्याच्यानंतर जो इन्शुरन्स सेक्टरचा जो बिझनेस आहे त्याच्यात जो प्रॉब्लेम होता की आपल्या नॉमिनीला माहितीच नसायचं की ह्यांच्या पॉलिसीज किती आहेत किंवा आपल्या कुठं कुठं इन्व्हेस्टमेंट आहे. हे टोटली त्याच्यातून तुम्हाला म्हणजे समजायचं आम्ही ट्राय केलं, त्याच्यातून ते सोल्युशन काढले. आणि बिझनेस करायचं म्हणलं की मेन म्हणजे तुमची जे आयडियाज जे येतात ह्या आयडियाज फिरल्याशिवाय येत नाहीत बाहेर. ती किती तुम्ही बुक वगैरे रीड करता पण त्याच्यापेक्षा जेवढं तुम्ही एक्सप्लोर करणार, ओके, इकडं तुम्ही व्हिजिट करता तिकडं त्या व्हिजिट करूनच तुम्हाला बिझनेस आयडिया येतात. किंवा आम्ही पण असं कधी नाही की आम्ही दोघं बसलोय आता आपल्याला एक बिझनेस काढायचा आहे मग आपण बिझनेस आयडिया शोधू, अशी कधी बिझनेस आयडिया येत नाही. तुम्ही जेव्हा फिरता त्यावेळेस तुम्हाला एक प्रॉब्लेम दिसतो आणि तो प्रॉब्लेम असा दिसणार नाही डोळ्याने. तुम्हाला अख्खं त्याचं वर्कआउट कसं होतंय तो म्हणजे समजा चहाचं दुकान जरी असेल तरी त्याचं तुम्हाला अख्खं हे काढावं लागतं की हा याच्यात मेन युनिक सेलिंग पॉईंट कोणता आहे. तुमच्या दोघांची जर्नी खूप इन्स्पिरेशनल आहे. आता यूथमध्ये खूप गैरसमज असतात की स्टॉक मार्केटमध्ये उतरायसाठी खूप फायनान्स लागतो. तर तुमची जर्नी ऐकून असं कळतं की महिन्याचे 1-2 हजार रुपये वाचून सुद्धा आपण स्टॉक मार्केटमध्ये खूप वर जाऊ शकतो. तुमची दोघांची सुद्धा जर्नी खूप चांगली आहे आणि ही जर्नी ऐकून इथं उपस्थित असणाऱ्या प्रत्येक ऑडियन्समधल्या विद्यार्थ्याला खूप प्रेरणा मिळाली असेल. आणि आता आपण ऑडियन्सकडे वळतोय तर ऑडियन्समध्ये ज्यांना पण क्वेश्चन असतील त्यांनी हात वरती घ्या. मी तुम्हाला दोघांना पण बघतोय जेव्हापासून तुमची दोघांची पण ट्रेडिंग स्टाईल डिफरंट आहे. मी त्या रिक्षादारांना पण बघतोय जास्तीत जास्त फ्युचरमध्ये करतात, तुमचं जास्त ऑप्शन सेलिंगमध्ये असते. पण आता मला फक्त डिफरन्स जाणून घ्यायचा की ऑप्शन फ्युचर्समध्ये जास्त
की सेलिंगमध्ये जास्त हे करावं लागतं, म्हणजे मार्जिन बेनिफिट कसे कसे असतात, काय म्हणजे स्टाईलमध्ये कसं काय ट्रेडिंग करावं लागतं, जेवढे हेजिंग कसं मिळते, बाकीचं कसं असते जास्तीत जास्त फ्युचर्समध्ये, म्हणजे इक्विटी करावं का बिगिनर्सनी, त्यानंतर ऑप्शन्समध्ये ही ट्रेडिंग स्टाईल कशी जनरेट करावी. बेसिकली आता तुम्हाला मी एक मीन्स छोटी गोष्ट सांगेन ते म्हणजे आता आपण जरी ह्या गोष्टी इथे डिस्कस केल्या लाईक मार्जिन किती आहे, ते कमी कसं करायचं, हेज कसं करायचं, तर बाकीच्यांसाठी त्या गोष्टी कम्प्लिटली अननोन होतील. त्याचं इट्स बेटर आपण ते नंतर कॉलवरती डिस्कस करू किंवा त्या टॉपिक आपण नंतर डिस्कस करू. बट अबाउट द ट्रेडिंग स्टाईल तुम्हाला सांगेन की जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जाता तुम्हाला एक कुठल्या तरी ठिकाणी तुम्ही स्वतःला फिट करता की लाईक मी एवढा पेशन्सफुल आहे किंवा मी एवढा ॲग्री आहे, मी ॲग्रेसिव्ह ट्रेड घेतो किंवा मी किती ग्रीडी आहे. म्हणजे तुम्हाला स्वतःचा एक सेटअप किंवा स्वतःची एक स्ट्रॅटेजी फाइंड आउट करावी लागते आणि टाइम बाय टाइम त्या गोष्टी होत जातात. लाईक जेव्हा 6 मंथ टाइम जाईल, 1 इयर टाइम जाईल, तेव्हा तुम्ही स्वतःला कुठेतरी फिट कराल की मी हे चांगल्या पद्धतीने करू शकतो किंवा मार्केटमध्ये ह्या गोष्टी मला व्यवस्थित करता येतील. इथं मी पेशन्सफुल नाही किंवा मी इथं प्रत्येक वेळी मिस्टेक करतो, मी हे करण्यापेक्षा ही गोष्ट केली पाहिजे. त्याचं आहे तुम्ही जर चेक केलं असेल तर मी जनरली फ्युचर्समध्ये ट्रेड करतो. बट जर तुमच्याकडे नॉलेज असेल तर तुम्ही कुठल्याही गोष्टी करू शकता. सिमिलरली विनरची मेजॉरिटी तुम्हाला सेलिंगचे ट्रेड बघायला मिळतील, ऑप्शन सेलिंगचे ट्रेड बघायला मिळतील. तिथे डिपेंड करतं की तुम्ही स्वतःला फिट कुठं करताय त्या मार्केटमध्ये. बिकॉज मार्केटमध्ये तुम्ही काहीही ट्रेड करू शकता. लाईक फॉरेक्स मार्केट आहे किंवा ग्लोबल मार्केट, ज्या मार्केटमध्ये नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटी, मार्केट इज द ओशन ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. तुम्हाला खूप संधी आहेत, खूप टाईपचं ट्रेडिंग आहे, तुम्ही कुठल्याही गोष्टी त्याच्यामध्ये ट्रेड करू शकता. बट तुम्हाला स्वतःला ट्रेडिंग करून फाइंड आउट करावं लागेल की तुम्ही तिथे त्याच्यामध्ये कुठं फिट होता. ओके, थँक्यू. ट्रेडिंग स्टाईल तुमची स्वतः तुम्ही फाइंड आउट करता, तिला टाइम नाही. म्हणजे जी ट्रेडिंग स्टाईल तुम्हाला प्रॉफिटेबल राहते ती तुम्ही कंटिन्यू करा. एखाद्याला इक्विटीमध्ये प्रॉफिट कन्सिस्टन्सी इक्विटीमध्ये राहते तर त्यांनी कुठे केलं पाहिजे. जास्त कुठे रूल नाही की तुम्ही इक्विटीज करा, ऑप्शन्स करा, फ्युचर्स करा. आता खूप आहे, फॉरेक्स ट्रेड करू शकता, कमोडिटी करू शकता. तर ज्याच्यात तुम्हाला ॲक्युरेसी येतात. मी पण पर्सनली इक्विटी, फ्युचर, ऑप्शन, फॉरेक्स, कमोडिटी सगळं ट्रेड करून बघितलंय. मला कन्सिस्टन्सी ऑप्शन सेलिंगमध्ये म्हणून मी ती ट्रेडिंग स्टाईल आता चेंज करत नाही. किंवा इव्हन जे सेटअप जे बनवलेत ओव्हरऑल जे 4-4.5 वर्ष जो एक्सपिरियन्स आहे त्याच्यातून मी एक्सपिरियन्स घेऊन ते सेटअप सगळे बनवले की POC म्हणा किंवा जे काय असेल. आणि ट्रेडिंगमध्ये फर्स्ट प्रेफरन्स जास्त रिस्क मॅनेजमेंट आणि पोझिशन सायझिंगमध्ये होतो. मग ते कशा प्रकारे आपण फॉलो करायला पाहिजे, रिस्क मॅनेजमेंट आणि पोझिशन सायझिंग ट्रेडिंगमध्ये? रिस्क मॅनेजमेंट तर टाइम बाय टाइम इम्प्रूव्ह होणारी गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही लॉसेस करता त्यानंतरच तुम्हाला कळतं की थांबायचं कुठे आहे. लाईक जेव्हा तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये 50,000 रुपीज असतात तेव्हा आत्ताच्या स्टेजला तुमच्यासाठी 5,000 किंवा 10,000 हा मोठा लॉस आहे. पण जेव्हा तुम्ही मॅच्युअर होऊन 2 वर्षानंतर तुमचे फंड्स किंवा तुमचं टोटल मार्जिन 10 लाख जातं तेव्हा 10,000 ही तुमच्यासाठी छोटीशी गोष्ट होऊन जाते. तसं या गोष्टी रिस्क मॅनेजमेंट टाइम बाय टाइम इम्प्रूव्ह होतात. त्यासाठी सिम्पल एक गोष्ट सांगेन की उन्हातल्या ज्यांना ट्रेडिंग करायचं आहे, पॅशनेटली खरोखर ॲज अ ट्रेडर व्हायचं आहे, एक रूल बुक प्रत्येकाचं बनवा, एक स्ट्रॅटेजी ठेवा, ती स्ट्रॅटेजी कन्सिस्टंटली पुढचे 4 महिने 6 महिने फॉलो करा आणि ते रूल बुक कंटिन्युअसली फॉलो करत जा. ना ते रूल्स कसे ऍड करायचे, जेव्हा जेव्हा तुम्हाला मार्केटमध्ये लॉसेस होतील त्या लॉसेसवरती तुम्ही एक रूल जनरेट करा आणि तो रूल तुमच्या रूल बुकमध्ये घ्या. तर त्यावेळी नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही ट्रेड घ्याल तेव्हा ट्रेड घेताना फक्त हे सगळे चेकबॉक्स चेक करायचे की 6च्या 6 गोष्टी होतात काय, अप्लाय होत आहेत, येस नाही, तुम्ही ट्रेड घ्या. अदरवाईज तुम्ही त्या ठिकाणी ट्रेड अवॉइड करा. तुम्ही कळतं काय तर एक ह्युमन बिहेवियर आहे. लाईक मला ती गोष्ट मिळायची नाही किंवा एखादा स्टॉक वाढत असेल तर माझ्याकडून ती रॅली मिस होईल, त्यामुळे मी आता ट्रेड घेतला पाहिजे. लाईक बँक निफ्टी पडताना दिसतीये, तुम्ही पुट घेता किंवा मार्केटमध्ये काहीतरी सेलचा ट्रेड घेता, मार्केट तर पडत नाही, परत ते वरती येत होतं काय तर तुमच्या माइंडमध्ये एक फिअर असतो की अरे पडताना माझ्याकडून राहिलं तर परत खाली जाऊन मी घेऊ शकत नाही. मग त्या रॅलीतून मी मिस होईल म्हणून तुम्ही ओव्हर ट्रेड करता किंवा या काही माइंडसेटच्या गोष्टी आहेत. आणि त्यात सर्वात इम्पॉर्टंट आहे मार्केटच्या नॉलेज सोबत माइंडसेट आणि तुमची सायकोलॉजी स्ट्रॉंग पाहिजे. हे टाइम बाय टाइम या गोष्टी तुमच्या इम्प्रूव्ह होतील. ओके, थँक्यू. हॅलो सर, हॅलो विनीत. तुमची सर स्पेशल बॅचिंग केली आणि फ्री बॅचिंग केली. तर मी पहिला सर्व मित्रांना सांगू इच्छितो की सरांवर म्हणजे डोळे दाखवून तुम्ही ती बॅच करू शकता. कारण खरंच सर आणि हे सर खरंच खूप छान मेंटर आहे. कधीही त्यांना फोन करा. तरी सर आपलं मागच्या आठवड्यात बोलणं झालं होतं बघा, मी तुम्हाला केला होता पण तुम्ही बोलले साताऱ्याला फोन करा. तर नशीब माझं चांगले, आपण फेस टू फेस बोलतोय सर. खरंच थँक्यू. विनायक सर तुमचं माझं पण झालं होतं पण त्याला खूप वेळ झाला. तर सर मला क्वेश्चन आता विचारायचं की तुमची फ्रेंडशिप एवढी चांगली आहे ना, तुम्ही बिझनेस पार्टनरशिप मध्ये ही फ्रेंडशिप कशी म्हणजे मेंटेन ठेवता? कारण माझं कसं आहे, माझ्या डोक्यात आयडिया भरपूर आहेत पण एखादा फ्रेंडला आयडिया सांगितली ना तो फ्रेंड मग लगेच कल्टी मारतो आणि मग कॉन्टॅक्ट सोडतो असं होतं. पण ते कधी माझ्यासोबत आता 2 वर्ष चालू आहे सर. तर म्हणजे करायची तर खूप दिसते बट काय म्हणतात मेंटर नाही भेटते. त्यासाठी मी धैर्य सरांना परवाच कॉन्टॅक्ट केला होता. खरं तर पहिला सर कॉल तुम्हालाच केला होता एक तर, बट तुम्ही बिझी होते काहीतरी.
तर मग बहिरीच्या सरांनी मला स्वतःहून कॉल रिटर्न केला बरं का मित्रांनो. खरंच म्हणजे मला खूप बरं वाटलं की मी त्यांना फक्त एक मिस कॉल केला फक्त सरांना, सरांनी कॉल बॅक केला. मला खरंच खूप बरं वाटलं आणि आज भेटायला तुमच्यासोबत सर बोलायला भेटले. खरंच थँक्यू सर. आणि सर मग मला फक्त एवढं गाईड करा की आपण काय म्हणतो पार्टनरशिपमध्ये फ्रेंड कसा चूज करायचा. आता तुम्ही जे बोलला त्याचं सगळ्यात पहिलं वाक्य होतं म्हणजे मला करायचं खूप आहे आणि माझ्याकडे बिझनेस आयडिया तर खूप आहे. एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, माझ्याकडे तर आयडिया आता 1000 आहेत. लाईक जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या रिअल लाईफमध्ये होते, लाईक झोमॅटो काय करतं रे, तर झोमॅटो फक्त फूड डिलिव्हरी देतं. तुम्हाला आता विचारलं तर तुम्ही असं म्हणता की झोमॅटो याच्या आधी माझ्या डोक्यात आयडिया होती, फक्त तुम्ही केलेली नाहीये. लक्षात ठेवा, इथं जो बिझनेस आयडिया इम्प्लिमेंट करतो त्याला इथं व्हॅल्यू आहे. आयडिया प्रत्येकाच्या डोक्यात आहे. लाईक तुम्ही कुणाला पण उठून विचारलं तर तो लगेच कॅल्क्युलेशन करतो, हा बिझनेस खूप भारी आहे. पण एंड ऑफ द डे काय, जो त्याला करेल, जो ऍक्च्युअली एक्झिक्युशन करतो त्याला इथं व्हॅल्यू आहे. लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट मी मला सांगितलं की अबाउट द पार्टनरशिप, की पार्टनर कुठला पाहिजे आणि कसा पाहिजे. तुम्ही सेम तुमचं स्वतःचं बघा, तुमचे इथिक्स काहीतरी ठरवा, त्याचे इथिक्स बघा जो तुम्हाला तुमच्या त्याच्यामध्ये फिट बसतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पार्टनर जबरदस्ती कुठला तयार करायचा नाही की हा माझा बिझनेस पार्टनर आहे. पार्टनर हा ऑटोमॅटिकली तयार होतो की दोघांचा एक इंटरेस्ट सेम आहे, दोघांचं एक निश आहे, तुम्ही काहीतरी टार्गेट ठेवून काम करताय, दोघांची पण प्रोडक्टिव्हिटी चांगली आहे. त्या गोष्टी ठेवून जर तुम्ही केल्या तर डेफिनेटली तुम्ही ते अचीव्ह करा. मी ओढून ताणून कलेक्टर केल्यासारखं पार्टनर घेऊन आला की तू माझ्यासोबत इथे काम करायचं, अरे तू केलंस का, मी का नाही करू, तू का केलं, ह्या गोष्टी केल्या तर पार्टनरशिप सक्सेसफुल नाही होणार. लक्षात ठेवा, तुम्ही त्या गोष्टी चालू करा. तुमची बिझनेस आयडिया जेव्हा सक्सेसफुल व्हायला लागते, ऑटोमॅटिक तुम्हाला चांगला मेंटॉर मिळेल, ऑटोमॅटिक तुम्हाला चांगले पार्टनर्स येतील. तुमच्याकडे आता वर्कलोड 100% असतो, ते स्वतःच्या त्याचा काही वर्कलोड काढून घेतील, तो ऑटोमॅटिकली डिस्ट्रीब्यूट होतो. बट सिम्पली जी आयडिया आहे त्याचा आधी प्रॉपर प्लॅन करा, एक्झिक्युशन चालू करा, तुम्हाला ऑटोमॅटिकली पार्टनर मिळून जाईल. ओके ओके, थँक्यू सर. आणि सर क्वेश्चन असा आहे की तुम्हाला असं कधी वाटलं होतं का तुम्हाला एवढा फेम भेटेल तुमच्या दोघांना. विनायक सर तुम्ही नाही आणले. नाही, असं कधीच वाटलं नाही की आपण कुठेतरी इकडं एवढ्या लोकांकडे स्पीच, इव्हन मी किंवा डिग्रीपर्यंत अजून असं, हे माझं पहिलं भाषण किंवा डिग्रीपर्यंत मी अजून एकदा पण स्टेजवर जाऊन स्पीच दिलंय किंवा काय ओरलला बोललोय असं कधी झालं नाही. म्हणजे मला वाटलं पण नव्हतं की तेवढ्या लेवलला पडेल. आणि इव्हन ते माझं पहिलं स्पीच एक प्रोजेक्ट एजन्सीला झालेलं, पण ते तेवढ्या वेळेचं नव्हते, जस्ट 5 मिनिटाचं होतं. तुम्ही मनापासून जर किंवा मनातून जर समजा तुमच्यात पॉझिटिव्हनेस जर असेल तर डेफिनेटली जे काय पाहिजे काय लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्हाला माहिती असेल बॅचमध्ये सांगितलं. ओके सर, थँक्यू सर. तुम्ही जे गाईड करता ना खरंच खूप हेल्पफुल असतं. आता तुम्ही सरांची बॅच अशी आहे ना, म्हणजे तुम्ही जर एकदा ती स्पेशल बॅच केली तर ती एकदाच नसते सर. रिव्हिजन सेशन ना, जी पहिली बॅच झाली आहे ना, परत 10व्या म्हणजे फर्स्ट टू 10 मध्ये जेवढे स्टुडंट आहेत ना त्या सगळ्यांना म्हणजे ते अलाउड असतं. म्हणजे मी तर एक पण बॅच सर अशी मिस नाही करत तुमची. कसं आहे सारखं रिव्हिजन, आणि सर फक्त म्हणजे शेअर मार्केट बद्दलच बोलतात असं नाही, सगळं वर्ल्ड वाईड. म्हणजे आम्ही सरांना डायरेक्ट विचारू शकतो, सरही आन्सर देतात. बरं वाटतं सर बरं का. असंच सर आपलं म्हणजे मेंटॉर आणि स्टुडंटचं रिलेशन राहू हीच अपेक्षा. आणि थँक्यू सर इथं आल्याबद्दल. थँक्यू. नमस्कार सर. नमस्कार सर. सर असं विचारत होतं, इंडेक्स ऑप्शन मध्ये ट्रेड करत असताना ऑप्शन चेनला फॉलो केलं पाहिजे का इंडेक्स ऑप्शन निफ्टी बँक मध्ये जास्त वेटेज असणाऱ्या स्टॉक्सला फॉलो केलं पाहिजे. त्या दोन्ही गोष्टी डिपेंड करतं, व्हेरी करतं मार्केटवरती. आता जसं सांगितलं तुम्हाला, मार्केटमध्ये अनालिसिसचे वेगवेगळे टाईप आहेत. तुम्ही स्वतः शोधून काढा की तुमच्यासाठी काय वर्क करतं. तुम्ही ऑप्शन चेनचं वाय अनालिसिस करून जर तुम्हाला चांगले रिझल्ट येत असतील तर तुम्ही फक्त त्याच्यावरती फोकस करा. मार्केटमध्ये अनालिसिस करायला, इंडिकेटर्स लावायला 1000 गोष्टी आहेत. तुम्ही प्रत्येक गोष्ट जाऊन बघितली, प्रत्येक गोष्ट जाऊन अप्लाय करत बसला तर ते वर्क होणार नाही. आता काही जण आहेत ते FID आणि इन्फ्लोवरती काम करतात, काही जण वेगवेगळे ऑर्डर बुक टाईप असतील किंवा वेगवेगळे सेटअप सॉल्व यूज करतात. तुम्ही स्वतः फाइंड आउट करा की तुमच्यासाठी कोणतं बेस्ट सूट करतं. म्हणजे स्टॉक्स असेल त्याप्रमाणे स्टॉक मुवमेंटम करत, ऑब्व्हियसली त्याप्रमाणेच इंडेक्स मूव्ह करतो आणि त्याप्रमाणेच ऑप्शन्स पण मूव्ह करतात. बरोबर. तर त्या सर्व गोष्टी तर एकमेकांशी कनेक्टेडच आहे. थोडी क्वेश्चन की मी हे पहिल्यांदा बघू का ते पहिल्यांदा बघू, त्या दोन्ही गोष्टी ऍक्च्युली होणार आहेत सोबतच. त्याचं तुम्ही दोन्ही गोष्टी ऑब्झर्व करून पुढे प्रोसेस करू शकता. बट ते तुमच्यावरती डिपेंड करतं की तुम्ही अनालिसिस कोणत्या टाईपचं सेट केलं पाहिजे. सर कन्फर्मेशन घेत असताना समजा एखादी न्यूज आली मार्केटमध्ये तर ऑप्शन चेनवर जास्त ट्रस्ट ठेवायचं का न्यूजवर जास्त ट्रस्ट ठेवायचं. समजा एखादी न्यूज जर आली मार्केटमध्ये तर त्या न्यूजचं रिफ्लेक्शन ऑलरेडी ऑप्शन चेनमध्ये येतं.
आपण जो ऑप्शन चेनचा जो डेटा फॉलो करतो ना, तुम्हाला कुठलीही न्यूज बघायची गरज लागत नाही. इव्हन मी पर्सनली किंवा धैर्यशीलचं फ्युचर होल्ड असल्यामुळे त्याला न्यूज बघायला लागतो किंवा फंडामेंटल चेक करावं लागतं. पण माझे जे सगळे जे ट्रेड आहेत ते टोटली इंट्राडे ट्रेड असतात. इंट्राडेला जे काही तुम्हाला न्यूज ज्या येतात न्यूजचं रिफ्लेक्शन ऑलरेडी डेटामध्ये आलेलं असतं आणि डेटा जसा तयार झालाय त्याच्याप्रमाणे आपण पोझिशन टाकल्या पाहिजे. चालेल सर. आणि सर आपण रिटेल ट्रेडर आहोत. आता भरपूर जण युट्यूबला पाहतो नाहीतर न्यूजला होतो की आपल्याला एफआयना फॉलो केलं पाहिजे, इन्स्टिट्यूशनला फॉलो केलं पाहिजे, त्यानुसार आपले पोझिशन एक्झिक्युशन होतील. काय केलं पाहिजे त्यासाठी? मी ऑप्शन चेन फॉलो करता म्हणजे तुम्ही प्लेअरला फॉलो करता किंवा तुम्ही जे ऑप्शन चेन किंवा ओआय डेटा जो असतो किंवा जे जे व्हॉल्यूम रिलेटेड जे इंडिकेटर किंवा जे टूल्स आहेत व्हॉल्यूम रिलेटेड जे मोमेंटम व्हॉल्यूम आहे जे व्हॉल्यूम बेस आहेत ते सगळे तुम्ही फॉलो केले पाहिजे. बाकी तुम्हाला मग एफआय डेटा वगैरे जास्त काय बघायची गरज लागत नाही. चालेल. थँक्यू सर. हॅलो सर, मी सुद्धा तर मला असं म्हणायचं आहे की ट्रेडिंग मध्ये करिअर होऊ शकतं का ॲज अ फुल टाइम ट्रेडर? ट्रेडिंगमध्ये ॲज अ फुल टाइम करिअर जर तुम्ही ऑप्शन बघत असाल तर डेफिनेटली ते होऊ शकतं, ते पॉसिबल आहे. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही ही गोष्ट एखाद्याला सांगाल की मला ट्रेडिंगमध्ये फुल टाइम करिअर करायचं, त्यासाठी दोनच गोष्टी आहेत. जोपर्यंत तुमच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे तोपर्यंत तुम्हाला सक्सेस मिळवावं लागेल. जर ते तुम्ही मिळवलं नाही तर डेफिनेटली बाकीच्या शेजारच्या एन्व्हायरमेंटमधल्या गोष्टी ज्या तुमच्या बाबतीत घडतील त्यानंतर तुम्ही परत सक्सेसफुल होऊ शकत नाही. लाईक सपोज तुम्ही इथून पुढे 2 वर्ष ट्रेडिंग केलं, तुम्ही सक्सेस नाही मिळू शकला, तुम्ही सर्व गोष्टी प्रॉपरली फॉलो नाहीत केल्या, तर डेफिनेटली आफ्टर दॅट तुम्हाला घरच्या जॉबसाठी फोर्स करणार आहे. मग त्या जॉबच्या फोर्समुळे तुम्हाला मार्केटमधून प्रॉफिट काढणं ही जबरदस्ती होऊन जातं. तेव्हा त्या अशा तुमच्यावर जबरदस्तीवाल्या गोष्टी घडतील, डेफिनेटली त्या गोष्टी चॅलेंजिंग होऊन जातात. असं ट्रेडिंग ॲज अ करिअर होऊ शकतं का? तर डेफिनेटली होऊ शकतं. तुम्ही मार्केटमध्ये थांबा, सगळ्या गोष्टी आधी शिका, टाइम स्पेंड करा आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिसतील हळूहळू मार्केटमध्ये एंटर करा. थोडं टाइम जाईल पण डेफिनेटली तुम्ही मार्केटमधून कन्सिस्टंटली खूप चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकता. सर, माझा प्रश्न असा होता की मागच्या महिन्यात अशी न्यूज आली होती की मार्केटचा टाइम एक्सटेंड होणार आहे. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे की ते चांगलं आहे की वाईट आहे आणि त्याचा इफेक्ट आपल्या इंडियन मार्केटवर काय होऊ शकतो आणि फॉरेक्स ट्रेडर्सवर सुद्धा काय होऊ शकतो इन टर्म्स ऑफ गॅप डाऊन, गॅप ओपन और किंवा व्हॉल्यूम व्हॉलेटिलिटीवर? थँक्यू. आणि एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा की मार्केटचा टाइम एक्सटेंड होणार आहे, त्याचा आपल्यावरती काय इम्पॅक्ट होईल किंवा मार्केटवरती काय इम्पॅक्ट होईल थोडंसं व्ह्यू साईडला ठेवा. आता थोडंसं वरच्या पिक्चरवरून तुम्ही जर बघितलं तर मार्केटचा टाइम एक्सटेंड का करतायत रे? एक सिंपल रिझन आहे. काय तुम्हाला काय वाटतं, काय एक्सटेंड करायचं चाललंय मार्केटचा टाइम? जे आपल्यामधले फॉरेक्स ट्रेडर्स आहेत ते आपल्या मार्केटमध्ये ट्रेड करण्यासाठी. हा एक डिफरंट अँगल झाला. एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, मार्केट एक झिरो सम इक्वेशन. व्हॉट इज अ झिरो सम इक्वेशन? म्हणजे इथे पैसे तयार नाही होत जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करता. जेव्हा पुढच्या जे 100 रुपयाचा लॉस होणार आहे तेव्हाच तुम्हाला 100 रुपयाचा प्रॉफिट होणार आहे, ही कन्फर्म वाली गोष्ट आहे. हे जर पिक्चर तुम्ही गव्हर्नमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघितलं तर तुम्हाला एक जास्त व्यवस्थित समजेल. काय रे, सपोज तुम्ही 100 रुपये घेऊन आलाय, मी 100 रुपये घेऊन आलो, लेट सगळं तुम्ही 100 रुपये लॉस केला, तुम्हाला 100 रुपयाचा प्रॉफिट होणार आहे. आणि त्याच्यामध्ये सपोज 5-10 रुपयाचे ऑलरेडी मी ब्रोकरेज आणि चार्जेस पे करतो, ते 10 रुपये तर खेळातून ऑलरेडी गेममधून साईडला गेले, राहिले 200 मधले 190. आणि मी 190 जे कमवले त्यातल्या 90 वरती पण मला परत 30% टॅक्स भरायचा आहे. म्हणजे समथिंग 27 रुपीज मी अजून टॅक्स भरणार. म्हणजे 200 रुपये 37 रुपये जर कोण कमवतोय रे, तर गव्हर्नमेंट कमवतोय. लक्षात ठेवा, जर राहिले किती जरी मी प्रॉफिट जरी केला तरी गव्हर्नमेंटला काही कुणालाही प्रॉफिट होऊ द्या, गव्हर्नमेंट 34 रुपये कन्फर्म कमवणार आहे. राहिले किती मग समथिंग 60-65 रुपीज माझा काय असणार आहे तर प्रॉफिट असणार आहे. आता सिमिलरली जर तुम्ही मार्केटचा टायमिंग एक्सटेंड केला तर ह्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघत असाल तर ते एक्सटेंड करायचं रिझन काय आहे? तर एक्सचेंज जे आहे ते जास्त वेळ चालू राहील, मार्केटचा टर्नओव्हर वाढेल, मार्केटचा ज्यावेळी टर्नओव्हर वाढेल गव्हर्नमेंटचं टॅक्स कलेक्शन वाढेल. हे काही मेजर गोष्टी आहेत ज्यासाठी गव्हर्नमेंट साईडून किंवा एक्सचेंजच्या साईडून टायमिंग वाढवलं जातं. हा फर्स्ट व्ह्यू आहे, लक्षात ठेवा. कारण एनएससीला काही त्यांना लवकर मार्केट क्लोज करून त्यांना पण घरी जायची इच्छा आहे. पण लक्षात ठेवा, मार्केट 2 आवर्स टाइम एक्सटेंड केला तर प्रोबॅबिलिटी आहे की मार्केटमधलं व्हॉल्यूम सुद्धा वाढेल आणि त्यामुळे काय होईल तर गव्हर्नमेंटचे टॅक्स रेव्हेन्यू जे आहेत किंवा गव्हर्नमेंटला जे रेव्हेन्यूज मिळतात ते सुद्धा जास्त इम्प्रूव्ह होतील. दॅट्स वाय हे टायमिंग एक्सटेन्शन त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने अशा पद्धतीने वर्कआउट करतं. आणि फॉर रिटेल ट्रेडर्स उलटा आपलं टायमिंग वाढला. आधी 6 तास डोक्याला टेन्शन असायचं, ते 2 तास अजून वाढलं तर 7 ते 8 तास टेन्शन झालं. जर तुम्ही फुल टाइम ट्रेडिंग करत असाल तर ते 2 तास आता मार्केट हे म्हणजे मी साईडला जाऊन बसलो असं जनरली होत नाही. तुम्ही ट्रेडमध्ये असाल तर इट्स मॅन्डेटरी की तुम्हाला ते बघावं लागेल. तर ते आपल्यासाठी मला असं वाटतं की उगाच ते 2 तास एक्सटेंड होतील, बट त्याचा गॅप अप गॅप डाऊनवरती काही इम्पॅक्ट नाही होणार. बिकॉज गॅप अप गॅप डाऊन जनरली US मार्केटवरती डिपेंड करतो. दॅट्स वाय त्याचा काही खूप मोठा इम्पॅक्ट होणार नाही.
आणि फोरेक्स ट्रेडर्सचा आणि इंडियन मार्केटचा ॲक्च्युली तुम्ही ती कन्सेप्ट आधी क्लिअर करून घ्या की फोरेक्स काय आणि इंडियन काय. इंडियन मार्केट जे आपण इंडियामधून ट्रेड करतो, इंडियन स्टॉक्स जे NSE आणि BSE वरती लिस्टेड आहेत. आणि फोरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय, तर बेसिकली तुम्ही करन्सी पेअर ट्रेड करता ज्या वर्ल्ड वाईड करन्सीज आहेत डिफरंट कंट्रीजच्या, आणि ते ऑलरेडी त्या 24 hours लाईव्ह असतात फक्त सॅटर्डे संडे सोडून. त्याचा आणि याचा काही खूप मोठं कोरिलेशन आहे किंवा आपल्या इंडियन मार्केटच्या टाईममुळे तिथं काही मोठा इम्पॅक्ट होईल तर असं काही होणार नाही. आणि अजून एक गोष्ट लाईक जर तुम्हाला अजून थोडं इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर आपलं जे एक्सचेंज आहे NSE त्याच्या अंडर गुजरातमध्ये बघा एक गिफ्ट सिटी चालू झाली, तुम्हाला माहिती असेल, कन्स्ट्रक्शन त्याचं कंप्लीट झालं. तिथं एक NSEच्या अंडर एक दुसरं NSE आई समथिंग नावाचं एक एक्सचेंज रजिस्टर केलेलं आहे. आणि त्या एक्सचेंजच्या अंडर तुम्ही इंडियामधून सुद्धा फॉरेक्स ट्रेडिंग करू शकता किंवा बाहेरच्या कंट्रीजमधल्या स्टॉकमध्ये ट्रेडिंग करू शकता, इन्व्हेस्टमेंट करू शकता. लेट्स त्यासाठी टाइम झाला अजून 2-3 वर्ष किंवा किती टाइम जाईल मला माहिती नाही, पण ते 2-3 वर्षामध्ये सुद्धा लाईव्ह होऊन जाईल इंडिया. म्हणजे फॉरेक्स ट्रेडिंगच्या आपल्या इंडियामध्ये समथिंग 3 ते 4 करन्सी पेअर आहेत जे इंडियामधून ट्रेड होतात NSE वरती. बाकी करन्सीज ट्रेड करण्यासाठी तुम्ही बाहेरचे ब्रोकर एक्सप्लोर करताना जे लिगल नाही आहे, ते लिगलिटीच्या सर्कमस्टान्समध्ये बसत नाही. याचा इन फ्यू इयर्स ते सुद्धा इंडियामध्ये आपल्या स्वतःच्या NSEच्या एक्सचेंजवरती ट्रेड व्हायला चालू होती आणि त्याला लिगलिटी सुद्धा येईल. थँक्यू सर. ॲज बेसिकली स्टार्टिंगला शेअर मार्केटचा आपण जेव्हा उतरतो ना तेव्हा रिसर्च कसं करायचं ते स्टार्टिंगला शेअर मार्केटचा रिसर्च करायला सिंपल गोष्ट आहे. 1-2-3 तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो. इकॉनॉमिक टाइम्स तुमच्या सगळ्यांना माहिती आहे, तर तुम्हाला एक सोपी गोष्ट सांगतो. तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल, न्यूजपेपर वाचत जा, इंग्लिश न्यूजपेपर आपल्याला वाचलेलं चांगलं असतं. तर खूप जणांनी आजपर्यंत तुम्हाला सेशन दिलं, तुम्ही 8th स्टँडर्डमध्ये होता, 10th मध्ये होता किंवा आत्ता सुद्धा येऊन तुमच्या लायब्ररीमध्ये ते न्यूजपेपर ठेवलेले असतात, परंतु ते जनरली वाचत कोणीच नाही. त्या गोष्टी सिंपल आहेत. जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला जायचे त्या गोष्टी तुम्ही वाचायला चालू करा. लाईक 5:30 वाजता आता TCSचा रिझल्ट लागला. TCSचा रिझल्टमध्ये काय झालंय बघा, रेव्हेन्यू वाढलाय का कमी झालाय. ॲट्रिब्युशन रेट नावाचे कन्सेप्ट आहे IT इंडस्ट्रीमध्ये. ॲट्रिब्युशन म्हणजे काय, 100 एम्प्लॉई आहेत, सपोज एखाद्या कंपनीचा ॲट्रिब्युशन रेट 20% असेल तर 100 मधले 20 एम्प्लॉईज बेंचवरती बसून आहेत, दॅट्स द ॲट्रिब्युशन रेट. तर त्यांना काही काम नाही आहे. तो TCSचा ॲट्रिब्युशन रेट वाढलाय का कमी झालाय हे जर तुम्ही इकॉनॉमिक्स टाइम वाचत असाल तर तुम्हाला आता ते कळालं असतं. जर तो ॲट्रिब्युशन रेट कमी झाला असेल म्हणजे बेंचवरचे एम्प्लॉईज कमी झाले असतील तर चान्सेस आहेत की पुढच्या 6-8 महिन्यामध्ये TCS कंपनी प्लेसमेंटसाठी येईल. जर तो ॲट्रिब्युशन रेट जर वाढला असेल तर तुम्ही समजून घ्यायचं की TCS काय प्लेसमेंटसाठी येणार नाही. या बेसिक गोष्टी आहेत. त्याआधी तुम्ही त्याच्यामध्ये फ्लोमध्ये थोडंसं उतरा, त्यामुळे तुम्हाला काय होईल, मार्केटचं थोडंसं नॉलेज येईल, त्या कंपनीचा थोडाफार तुमचा स्टडी होईल. आणि बेसिक मार्केट तुम्ही सिंपल 1-2-3 वेबसाईट, इन्व्हेस्टोपीडिया असेल तर तुम्ही सायबर किंगचा फ्री ऑफ कॉस्टवाला कोर्स जॉईन करू शकता, जिथे तुम्हाला सर्व गोष्टी शिकायला सुद्धा मिळतील. अदर सिंपल युट्यूबवरती जरी तुम्ही सर्च केला तरी तुम्हाला बऱ्याच गोष्टी स्टॉक मार्केटच्या बेसिक शिकायला येतील. हॅलो. बाकीचे सगळे क्वेश्चन स्टॉक मार्केट रिलेटेड होते. मला काय स्टॉक मार्केटचं जास्त नॉलेज, बट आफ्टर दॅट ह्या सेशन सायबर किंगचा जॉईंट कोर्स आहे तो. ॲज अ ECL मेंबर माझा क्वेश्चन होता की सगळे कोर्सेस तर फ्री आहेत, तर मग सायबर किंगचं बिझनेस मॉडेल काय आहे की रेव्हेन्यू जनरेट करतात. बेसिकली ॲज अ सायबर किंग ॲज अ कंपनी जर तुम्ही बघायला गेला तर सायबर किंगचे काही रिव्ह्यू स्ट्रीम्स लाईक आपला एक इनिशियल कोर्स आहे तो फ्री ऑफ कॉस्ट आहे. जे ब्रोकिंग कंपनीज आपल्याला काही इन्सेंटिव्ह ऑफर करतात, तिथून काहीतरी रेव्हेन्यू जनरेट होतो. अलॉंग विथ दॅट आता सायबर किंगचा मी ऑलरेडी एक कम्युनिटी आम्ही ऑलरेडी बिल्ड केलेली आहे. लाईक तुम्ही जर बघितलं असेल तर पेटीएम इज द कंपनी आजपर्यंत कंटिन्युअसली लॉस करते, ज्यांनी आजपर्यंत कधीच पैसे कमवले नाही. पण त्यांनी केलं काय, तर एक व्हॅल्यू जनरेट केले, जे की प्रत्येकाच्या फोनमध्ये आता पेटीएम ॲप आहे आणि त्या ब्रँडला एक व्हॅल्यू आली, लक्षात ठेवा. सिमिलरली टिल द डेट आम्ही खूप मोठी कम्युनिटी जनरेट केली आहे. 40,000 स्टुडंट्स आमच्याकडे आहेत आणि त्या कम्युनिटीचा वापर करून इन फ्युचर जाऊन आम्हाला कोणताही बिझनेस करण्यासाठी गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. लाईक वी हॅव दॅट प्लॅटफॉर्म, वी हॅव दॅट ट्रस्टेड प्लॅटफॉर्म की जर उद्या आम्हाला कुठलाही बिझनेस चालू करायचा असेल तर त्या प्लॅटफॉर्मवर आम्ही बिझनेस चालू करू शकतो. लाईक आता इन फ्यू डेज आम्ही एक ॲप्लिकेशन लॉन्च करायचं डिसाईड करतो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे सबस्क्रिप्शन्स आणि बऱ्याच गोष्टी स्टार्ट करेल. मग होपसो तो आमच्यासाठी एक मोठा रिव्हेन्यू सोर्स असेल, त्याच्यामध्ये डेफिनेटली आय एम अचिव्हिंग की मोठ्या फिगर्स त्याच्यामध्ये अचीव्ह करायचा ट्राय करेन ॲज अ रिव्हेन्यू. बट राईट नाव मेजर रेव्हेन्यू पार्ट जो आहे तो कंपन्यांसोबतचे जे इन्सेंटिव्ह आणि ह्या गोष्टी मिळतात त्याच्यावरती सायबर किंगचा हा प्रोग्राम रन होतो. थँक्यू. फर्स्ट ऑफ ऑल तुमच्या सक्सेसबद्दल खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन, कारण कमी वयात तुम्ही खूप मोठं सक्सेस अचीव्ह केलेलं आहे.
माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू, कारण तुम्हाला अजून खूप काहीतरी गाठायचं असेल. माझा क्वेश्चन असा होता की आता तुम्ही लाईफच्या एका अशा पॉईंटवरती आहात जिथे तुम्हाला 2 वे आहेत, त्यातून तुम्हाला एक सिलेक्ट करायचा आहे. सो तो वे सिलेक्ट करण्यासाठी तुमचा म्हणजे काय ओपिनियन आहे की बाबा हा वे सिलेक्ट केला पाहिजे? कोणता वे सिलेक्ट म्हणजे बेसिकली तुमच्याकडे लाईफमध्ये जेव्हा असे 2 ते 3 वे येतात, सिंपल गोष्ट ते तुमच्यावरती राहते की तुम्ही सिलेक्ट काय करणार. म्हणजे आता त्या स्टेजला असं आमच्याकडे आहे की सपोज 2-3 वे जर आम्हाला एक कुठला तरी सिलेक्ट करायचं असेल, लाईक तुम्हाला सिंपल एक्झाम्पल सांगतो, आम्ही ऑलरेडी 3-4 बिझनेसेस करतोय, वेगवेगळ्या डिफरंट सेक्टर्समध्ये, इंडस्ट्रीमध्ये पण काम करतोय, आणि माझी इच्छा होती की मला MS सुद्धा करायचं होतं. आणि MS मी आता करू शकत नाही कारण मला कॉम्प्युटरचा आता काहीच येत नाही. त्याच्यामुळे माझ्या डोक्यामध्ये आहे की आपण MBA करूया आणि चांगल्या युनिव्हर्सिटीमधून MBA करूया. पण जर मी MBA करण्यासाठी इथून गेलो तर लेट्स सी पुढे काय होईल काय नाही ते मला माहिती नाहीये, पण माझे डेफिनेटली इथले बिझनेस इम्पॅक्ट होतील आणि तो इम्पॅक्ट मी डेफिनेटली फील करू शकतो की माझा बिझनेसवरती एवढा इम्पॅक्ट होतो. त्याच्यामुळे तिथे एक मला डिसिजन घ्यावं लागेल की बिझनेस सोडून जर मी MS करायला जात असेल तर इट्स बेटर की ते न करता मी इथं फोकस केला पाहिजे. दॅट्स वाय पाथ कोणता सिलेक्ट करायचा त्याचे प्रोज अँड कॉन्स तुम्ही स्वतः चेक करून एक सिलेक्ट केला पाहिजे असं मला वाटतं. लास्ट क्वेश्चन असा राहील, एक रॅपिड फायर, की बिझनेस की जॉब? डेफिनेटली बिझनेस. थँक्यू सर. सगळ्यांना एक छोटीशी गोष्ट सांगेन की सेकंड इयरमध्ये असताना मी ज्या काही गोष्टी शिकलो किंवा मला आज काही रिअलाइज होतं त्या स्टेजमध्ये, तरी आज काही मी काही खूप मोठं अचीव्ह नाही केला गेलेलं, पण तरी पण 2-3 सिंपल गोष्टी सांगतो की लाईक तुम्हाला आजपर्यंत घरातल्या प्रत्येकाने एक गोष्ट सांगितली, लाईक थोडंसं मौन करत जा 5-10 मिनिटात. मी करत नाही हे पण तुम्हाला सांगतो. आणि तुम्हाला प्रत्येकाने सांगितलं असतं की बुक रिडिंग करत जा, खूप चांगलं आहे, रिडिंग केलं पाहिजे, प्रत्येकासाठी गरजेचं आहे. प्रत्येक सक्सेसफुल माणसाने बुक्स लिहिलेली आहेत किंवा वाचलेली आहेत, ते प्रत्येकाने तुमच्यात ऐकलेलं आहे. मी पण नाही वाचत, ते गरजेचं आहे. बट लक्षात ठेवा, गरजेचं आहे तुम्ही सिम्पली 1-2 पुस्तकं तरी वाचा, ती खूप गरजेची गोष्ट आहे. ॲटॉमिक हॅबिट्स म्हणून एक पुस्तक मी सांगेन तुम्हाला, जेम्स क्लिअरचं पुस्तक आहे, जबरदस्त पुस्तक आहे. एकच गोष्ट लक्षात ठेवा, लाईफ चेंजिंग असतं. मी जेव्हा ते बुक वाचलं त्यानंतर मी 2 महिने खूप काम केलं. मी तुम्हाला ओपनली सांगतो, लाईक जेव्हा तुम्ही सक्सेस अचीव्ह करा तेव्हा तुम्हाला असं होतं की आता काही जास्त करायची गरज नाही, सगळ्या गोष्टी तुमच्या रूलमध्ये चालू असतात, सगळं व्यवस्थित फ्लोमध्ये चालू असतो. तर कम्फर्ट झोनमधून जर बाहेर निघायचं असेल ना तर बुक रिडिंग गरजेचं आहे. तुम्ही कोणीही बुक वाचत नाही किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसतो, वाचा येतलं की 2-3 पानांनी झोप येते, कंटाळा येतो, मला पण अजून येतो. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 ते 3 पुस्तकं कंपल्सरी वाचा. त्यातलं एक मी ॲटॉमिक हॅबिट सांगितलं, दुसरं रिच डॅड पुअर डॅड वाचा, ज्याला इकॉनॉमी किंवा असं नॉलेज आहे त्यांनी ते पुस्तक वाचावं असं मी सजेस्ट करेन. आणि पॉवर ऑफ अनकॉन्शियस माइंड एक पुस्तक आहे, ते प्रत्येकाने कंपल्सरी वाचा. मी माझ्या लाईफमध्ये ते एक्सपिरियन्स 3-4 वेळा फील केला आहे. लाईक जी गोष्ट इम्पॉसिबल आहे, जी गोष्ट मी आता 50 वेळा म्हणायचो, ती आफ्टर 2 years 3 years अचीव्ह झाली आहे. लाईक तुम्हाला सांगेन, मी फर्स्ट इयरला असताना लाईक रिअल एक्सपिरियन्स आहे, मी मिडल क्लासमधून आहे. मी हॉस्टेलला होतो आणि हॉस्टेलला असताना माझं एकच टार्गेट होतं किंवा एकच एम होतं की लास्ट इयरला गाडी मीन्स कॉलेजला यायचं तर ते 4 व्हीलर घेऊन यायचं. मग तेवढं एकच टार्गेट मी ठेवलं होतं आणि माझ्या डोक्यामध्ये एकच कन्सेप्ट होती, आता 4 व्हीलर घेऊन यायचं ती कशी यायची, आपल्याकडे तर काही रेव्हेन्यू स्ट्रीम नाही आहे किंवा कमवूच शकलो नाही तर पैसे 4 व्हीलर तर डेफिनेटली येऊ शकत नाही. मग माझ्या डोक्यामध्ये की वडिलांना नवीन 4 व्हीलर घ्यायला लावायची आणि त्यांची आपल्याला घ्यायची आणि ती घेऊन लास्ट इयरला कॉलेजला यायचं. म्हणजे फर्स्ट इयरमध्ये आपण तेवढं मॅच्युअर नसतो, या अशा गोष्टी होतात, प्रत्येकजण काहीतरी विचार करत असतो. पण लक्षात ठेवा, ही गोष्ट तुम्ही त्या गोष्टीसाठी जेव्हा तुम्ही एफर्ट्स घेता, काही ना काही मला ती गाडी घ्यायची आणि कुठली तरी गाडी कंपल्सरी घ्यायची, तरी आम्ही बऱ्याच गोष्टी केल्या, लाईक ओलामध्ये रिक्षा लावून काय होते बघूया, हे केल्यावरती काय होते बघूया, ते केल्यावरती काय होते, त्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला करून बघायला लागतील किंवा तुम्ही या वेगळ्या गोष्टींचे एक्सपिरियन्स घ्याल, देन त्यातला कुठला तरी पॉईंट असू जे तुम्हाला ऑटोमॅटिकली सक्सेस मिळतं. लाईक एखादी छोटी गोष्ट तुम्ही केलेली असते, लाईक हा कोर्स केला आणि बिझनेस तयार झाला, त्यासाठी आम्ही काही खूप मोठं रॉकेट सायन्स R&D करून कोर्स केला जातं, तसं काही नाहीये. आम्ही खूप साऱ्या गोष्टी करत होतो, त्यातला एक गोष्ट कोर्स होती आणि ती नंतर लीड झाली आणि ती मोठी झाली. लक्षात ठेवा, असं कधी होत नाही की तुम्ही एक कुठली तरी गोष्ट करता आणि तीच लाईफमध्ये खूप मोठी झाली. तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत राहा, त्यातला एक कुठला तरी पॉईंट तुम्हाला मिळेल जिथे तुम्ही खूप मोठं सक्सेस अचीव्ह करा. आणि तुमच्या सगळ्यांना बेसिकली आता प्रश्न एक पडलेला असतो, लाईक बिझनेस करायचे का? तुमच्यातल्या किती जणांना बिझनेस करायचं रे? बिझनेसमध्ये किती इंटरेस्टेड आणि जॉबमध्ये किती इंटरेस्टेड आहे? तर बघा, मेजॉरिटी लोक बिझनेसमध्ये इंटरेस्टेड आहे. तर फॅक्ट काय, मला बिझनेस तर करायचं, पण कुठला बिझनेस करू? सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे, बिझनेस तर करायचं पण करू कुठला बिझनेस? तर लक्षात ठेवा, बिझनेस कुठला करू हे खूप रॉकेट सायन्स नाहीये, खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. लाईक तुम्हाला आता माहिती असेल, आता इंडियामध्ये बघा इथेनॉल ब्लेंडिंग केलं जातं 10%, म्हणजे आपण जे पेट्रोल डिझेल यूज करतात 10% इथेनॉल ऍड केलं जातं. आता इथेनॉल प्लॅन्टचा अख्खा A to Z स्टडी करा, घरी जाऊन अभ्यास करून बघा की कसं कसं याच्यामध्ये असतं. गव्हर्नमेंट तुमच्याकडून फिक्स
61 रुपीजला इथेनॉल परचेस करताय, तुम्हाला 17 रुपयाचा प्रॉफिट राहतो. तुम्ही स्टडी केला तर या गोष्टी तुम्हाला कळतील. आणि या गोष्टी जर तुम्ही A पासून Z पर्यंत स्टडी केला तर तुम्हाला कळतं की त्याला मशिनरी कुठली लागते, ती कुठून आणायला लागते, त्या प्रोजेक्टची कॉस्ट काय, कसा प्रोजेक्ट केला पाहिजे, त्याचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून बघा. आता प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा, युट्यूबवर जाऊन बघायचं हाऊ टू मेक प्रोजेक्ट रिपोर्ट, ऑटोमॅटिकली येऊन जाईल. फक्त लक्षात ठेवा त्याच्यामुळे तुम्ही एफर्ट्स घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट लाईक आता गव्हर्नमेंटने मला ग्रीन हायड्रोजन तुम्ही ऐकलं असेल, फ्युचर एनर्जी आहे. ग्रीन हायड्रोजन इज फ्युचर एनर्जी. आता ग्रीन हायड्रोजन म्हणजे काय तर रॉकेट सायन्स नाहीये. पाणी असतं, H2 वेगळा करायचं, O2 वेगळा करायचं, H2 इज द हायड्रोजन, O2 ऑक्सिजन. तो ग्रीन का तर त्याला सोलर इलेक्ट्रिसिटी वापरून यूज करा, तो झाला ग्रीन हायड्रोजन. गव्हर्नमेंट समथिंग 19,000 करोडचे तुम्हाला इन्सेंटिव्ह दिले त्याच्यावर. तुम्हाला एक कंपनी सांगेन मी, H2 Pro म्हणून एक इस्रायलची कंपनी जी त्याच्यावरती स्टडी करते. आता बघा तुमच्याकडे लॅबोरेटरी आहे, तुम्हाला एक क्लिअरली सांगतो, आपलं मी केमिकलची लॅबोरेटरी आजपर्यंत कधीच यूज केलेली नाहीये, पण मला आत्ता त्याची गरज वाटते की मला ते टेस्ट करायचे म्हणून मी करू कुठं. हे कधी होतं जेव्हा तुम्ही या गोष्टी एक्सप्लोर करता, रीड करताना, तेव्हा या गोष्टी कळतात. इंडियामध्ये अजून असा कोणताही प्लांट नाहीये किंवा असे खूप कमी प्लांट्स आहेत जे हायड्रोजन एनर्जी बनवतात. मोठ्या BPCL, IOCL, ONGC या कंपनी सोडून द्या, अदरवाईज ग्रीन हायड्रोजन बनवणाऱ्या कंपनीज खूप छोट्या आहेत किंवा खूप कमी आहेत. लक्षात ठेवा, खूप क्लिअर बिझनेस आहे. पाण्याचे इलेक्ट्रोलायसिस करायचे, H2 वेगळा करायचे, O2 वेगळा करायचे, ऑक्सिजन मेडिकलला द्यायचा आणि हायड्रोजन गव्हर्नमेंटला सेल करायचं. खूप सिंपल बिझनेस आहे, फक्त तो करणं इतकं सोपं नाहीये. त्यासाठी काय असतं एक सिंपल, तुम्हाला सांगतो मी जे तुम्हाला सांगितलं, इस्रायलची कंपनी R&D करते. तुम्हाला तो जेव्हा बिझनेस चालू करता तेव्हा तुमचं ऍक्च्युअल R&D चालू होतं. लाईक तुम्ही आता सपोज 100 रुपीज इन्व्हेस्ट करत आहेत ना, आउटपुट फक्त 2 रुपयाचं येतं. मग तुम्हाला नंतर कळतं की जर मी गरम पाणी करून जर त्याचं हायड्रोलायसिस केलं तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन फास्ट मोकळा होतो किंवा फास्ट सेपरेट होतं. म्हणजे जेव्हा तुम्ही स्टार्ट कराल बिझनेस तेव्हा तुम्हाला पुढच्या आयडिया येतात. सिमिलरली एक मी सांगितलं तर तुम्हाला की फूड प्रोसेसिंग युनिट एक युनिट आहे. लाईक सिंपल, आता सोलर एनर्जीची प्रत्येकाला गरज आहे. तुम्ही बघितलं तर इंडियामध्ये एकच सोलर आहे, ते माउंटेड सोलरचे कधी कुठं काहीच करत नाही. नॉर्मल सोलर त्याची इफिशियन्सी काढा, पर किलोवॅट ते समथिंग 5 ते 6 युनिट इलेक्ट्रिसिटी तयार करतात. ते जर तुम्ही सन ट्रॅकिंग सोलर प्लेट बनवल्या, म्हणजे सोलर प्लेट रोटेट होणार सूर्यपुरासारख्या, तर तुमची इफिशियन्सी 30 to 40% इम्प्रूव्ह होते. तुम्ही आता जाऊन बघा एरियामध्ये कुठं जिथं सोलर प्लांट आहेत कुठेही सन ट्रॅकिंग सोलर प्लांट नाही आहे. तुम्ही थोडा रिसर्च करा की मी त्याला सोलर ट्रॅकिंग करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर मी ते कसं बनवू शकतो. खूप सोप्या गोष्टी, तुमच्याकडे आता सगळ्या गोष्टींचा ऍक्सेस आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे आता टाइम येते करण्यासाठी. त्या गोष्टींचा R&D करा, 1-2 प्रोजेक्ट आता बॅकअपमध्ये लिहून ठेवा. जेव्हा कधी पुढच्या वेळेला लाईफमध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे तेव्हा त्या गोष्टी एक्झिक्यूट करा. डेफिनेटली खूप चांगला आणि खूप मोठं सक्सेस त्याच्यामध्ये मिळणार.